अनघा नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात करते. व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे थोडंसं या कार्यक्रमाबद्दल अगदी 2 मिनिटं तुझ्याशी बोलते. कारण असं की गिरगावात अनेक जाणकार अभ्यासू असे श्रोते आहेत, परंपरा आहे गिरगावातल्या श्रोत्यांना सुद्धा. त्यामुळे 2009 सालापासून ही व्याख्यान मला तशी घरगुती स्वरूपात सुरू झाली, पण आज साधारण 100 लोक इथे उपस्थित असतात आणि आजचं तुझं व्याख्यान 104वं आहे. खूप वेगवेगळे विषय, ज्ञान आणि मनोरंजन असं त्याचं स्वरूप आम्ही ठेवलंय. त्यामुळे खूप सुंदर सुंदर विषय घेऊन अनेक श्रोत्यांनी या व्यासपीठावरती आम्हाला ऐकण्याचं, त्यांना ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालंय. तर मंडळी, आजची आपली वक्ता अनघा मोडक इथे उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करू. मुंबईतल्या मुंबईत असलं तरी आजकाल ट्रॅफिक हा इतका मोठा विषय असतो की थोडासा उशीर झाला. मी आपला आणि अधिक वेळ घेत नाही. आपण तिला अनेक कार्यक्रमातनं, दूरदर्शनवरती, आकाशवाणीवरती, यूट्यूब वगैरे या सगळ्या माध्यमातून आपण अनघाला ओळखतो. तिची वाणी कानात कितीतरी वेळ गुंजारव करत राहते. तिचं ऐकलेलं मनात चिंतन होत राहतं. असं सुंदर वक्तृत्व, असा शारदेचाच आविष्कार म्हणतात त्याला, त्याचा आशीर्वाद म्हणतात शारदेचा, असा जिला लाभलाय, जिच्या वाणीला लाभलाय, अशी एक गुणी मैत्रीण आपली अनघा इथे आले. मी बाबांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आधी आपण तिचं स्वागत करू. तिचा परिचय खूप मोठा आहे, तो मी थोडक्यात आपल्याला सांगते आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप स्वागत आहे तुझं. पुणे विद्यापीठातून तिने जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या, ज्याला आपण आजकालच्या मराठीत जर्नलिझम म्हणतो, अशा ठिकाणी तिची पदव्युत्तर पदवी तिने केले. मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयात. पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांकाने आणि महाविद्यालयातून, तिच्या महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने तिने पदविका संपादन केली. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात कला शाखेतून पदवी तिने 2010 साली मिळवली. छायाचित्रण कलेत तिची पदविका आहे. अस्मिता चित्र अकॅडमीमधून तिने नाट्य प्रशिक्षण केलंय. गांधर्व महाविद्यालयाच्या गायनाच्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली आणि अनेक नामांकित, हे झालं शिक्षण तिचं, अनेक नामांकित संस्थांच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, सांस्कृतिक विभागातनं जे कार्यक्रम होत असतात अशा अनेक मैफिलींचं आयोजन, नियोजन हे तिच्याकडनं झालंय, निवेदन तिच्याकडनं झालंय. आणि त्याच्यासोबतच विविध संकल्पनांचं आरेखन, निर्मिती, संहिता लेखन या सगळ्याचं काम ती करत असते. मुंबई आकाशवाणीवरच्या तिच्या अनेक मालिका आपल्या आजही लक्षात असतील. त्यामुळे आकाशवाणीवरती अनेक कार्यक्रम होतात. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामधल्या अनेक संस्थांमधनं तिचे कार्यक्रम होत असतात. दूरदर्शनवरती तिचे कार्यक्रम होत असतात. अनेक नवीन प्रकल्प तिचे समोर आहेतच. अनेक संस्थांनी तिला सन्मानित केलंय. वेगवेगळी बक्षिसं, वेगवेगळी पारितोषिकं तिच्या नावावरती जमा आहेत. अशी अत्यंत गुणी अशी वक्ता आज आपल्याला लाभली. खरंच आपलं सगळ्यांचं सुद्धा हे सौभाग्य आहे की संवाद हा विषय, जिच्यामुळे आपल्याला संवाद कळतोय खरोखरच, अशा सुसंवादिकेकडनं तिचे संवादाबद्दलचे हे बोलू वैसे बोल, हे तिचे बोल ऐकायला आज आपल्याला मिळणं हा आपल्यासाठी सुद्धा एक आनंद योग आहे. मी आता अधिक वेळ आपला घेत नाही आणि अनघा, तुला विनंती करते की कार्यक्रमाची सूत्र आता तू आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. हॅलो पोहोचतोय आवाज? नमस्कार.
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदा भव. उपस्थित सर्व मान्यवर, वसंत काका, अपर्णाताई, संध्याताई, आज मला फार छान वाटतंय की ज्या शाळेतनं मी घडले, संस्कारित झाले माझे सगळे शब्द, तर त्या पार्ले टिळक विद्यालयाच्या बाई आज उपस्थित आहेत, त्या बापटबाई. आणि खरंच त्यांच्यासाठी एकदा मनापासून सगळ्या मान्यवरांसाठी आपण दाखवूया. याचं कारण आयोजक सुद्धा तितकाच महत्वाचा असतो आणि आम्हाला घडवणारे गुरुवर्य सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. अनघाताई, संपूर्ण बेडेकर परिवार, उपस्थित सर्व रसिक, सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला अभिवादन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. मुळात मला असं वाटतं की संवाद या गोष्टीवरती एवढा विचार करायची वेळ आपल्यावर फार कमी वेळ येते. आपण अनेकदा तो करतच नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या. अनेक प्रश्न मनात रुंजी घालायला लागले. कुठेतरी वाटलं की ह्या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे, त्याची उकल केली पाहिजे आणि त्यातनं हा विषय समोर आला. एका कथेपासून सुरुवात करते. बेन नावाचा एक तत्वज्ञ आहे, त्याची ही कथा. या पाश्चिमात्य तत्वज्ञाची कथा असं सांगते की एकदा एक मनोरा रचायचं गावकरी ठरवतात आणि इतका उंच मनोरा रचतात की जणू काही स्वर्गापर्यंत त्यांना जायचं असतं. म्हणून मजल्यावर मजले, मजल्यावर मजले, मजल्यावर मजले, चढत 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 पार अगदी टोकापर्यंत, म्हणजे स्वर्गापर्यंत जवळपास तो मनोरा रचला जातो. ती सगळी इमारत छान बांधून होते. तर शेवटचा एखादा मजला राहिलेला असतो आणि अगदी वरच्या मजल्यावरती 2 कामगार काम करत असतात. तर ते ठरवतात की आता एखाद मजला बांधायच्या ऐवजी उडी मारण्याच्या टप्प्यात स्वर्ग आहे, तर आपण खुंटा लावू, त्याला दोरी बांधू, खिळा ठोकू आणि दोरी बांधून उड्या मारून जाऊ वरती स्वर्गात. साधारण माणसाची वृत्ती पण कथा दाखवतात. लक्षात घ्या, आपण सगळं पूर्ण करतो पण अंतिम टप्प्यावर आल्यावर आपल्याला इतकी गतिमानता हवी असते त्या गोष्टीला की मग ध्येय सुटतं आणि ते मिळवायसाठीचा जो गतिमानतेचा अट्टहास असतो त्या गतीतच आपण बऱ्याचदा हरतो. होतं असं की ह्या सगळ्यामध्ये तो एक मजला फक्त चढायच्या ऐवजी दोरी बांधायची, पण दोरी तर हातात नसते, आता निरोप खाली पाठवायला हवा. या सगळ्या दरम्यान वरती देवांचे पण एक वेगळीच गोलमेज परिषद भरलेली असते. कारण देव म्हणतात ही सगळी माणसं स्वर्गात येणार म्हणजे मुळात तो स्वर्ग राहणार का, हा प्रश्न आहे. मग आता करावं काय? तर देव म्हणतो की आपण यांची परीक्षा घेऊया, किती एकेका बरोबर ओळीतून कसा कसा गाभा उकला जातो बघा. देव कशाची परीक्षा घ्यायची ठरवतात? देव संवादाचीच परीक्षा घ्यायची ठरवतात. म्हणून देवदूताला पाठवतात आणि देवदूत काय करतो तर 2 कामगारांपैकी एकाची भाषाच बदलून टाकतो आणि एकाचं ऐकणं बंद करून टाकतो, म्हणजे बहिरा करतो त्यांना. आता निरोप काय असतो की स्वर्गात जायला दोरी बांधायची आहे, हातोडी हवी आहे, खिळा ठोकायचा आहे. ते सगळं कार्य पूर्ण करण्यासाठी हे सामान वरती पाठवा. आता गंमत आहे की नाही, एक जण सांगू पाहतोय तर एकाला ऐकूच येत नाही. बरं, दुसऱ्या कामगाराला खालच्या मजल्यावर सांगायचा प्रयत्न केला तर भाषाच कळत नाही. निरोप पोहोचणार कसा? तोडका मोडका खालच्या मजल्यापर्यंत निरोप असा पोहोचतो की वरच्या मजल्यावरती देवाने दोरी दिली आहे, त्याच्यामुळे आता खिळा ठोकून दोरीने उड्या मारून आपण थेट स्वर्गात जाऊ शकतो. मनोरा हातोडीने पाडला तरी चालेल आणि केलेला अख्खा मनोरा धाडकन कोसळतो. गोष्ट गमतीशीर आहे, पण आता त्याच्या गाभ्यात जाऊया. मी एक प्रश्न विचारते फक्त, तुम्हाला आपोआप उत्तर कळेल. संपर्कांचे मजल्यावर मजले, मजल्यावर मजले, मजल्यावर मजले चढतायत, पण स्वर्गीय संवादापर्यंत पोहोचायला ज्या आत्मीयतेची दोरी हवी आहे ती आपल्याकडे शिल्लक आहे का? या प्रश्नाची उकल झाली तर लक्षात येईल की देव कदाचित दोरी धाडेलही, पण आमच्यातला संवाद असा कमी पडतो की आम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती दोरी गवसायच्या आत आमचे सगळे संपर्कांचे मजलेही कोसळतात. का कोसळतात? याचं कारण आम्हाला संपर्क, संवाद या दोन्हीचा जो खऱ्या अर्थी जोडायचा अन्योन्य संबंध आहे
तो उकलत नाही आणि आपण गोंधळ घालून ठेवतो. एकाच वाक्यात सांगायचं तर आपण साध्याच्याच मागे, साधनाच्याच मागे एवढे लागलेलो की साध्यच विसरून गेलोय. साध्य काय आहे तर एकमेकांशी संपर्कात कशासाठी राहायचंय तर संवादी राहायचंय म्हणून. पण आपण ते विसरून जातो आणि फक्त माध्यम जिवंत राहतात, माणसं नाहीत. आणि ही आत्ताच्या समाजाची मेख आहे. एक लक्षात घ्या, रोज पेपरमध्ये बातम्या ज्या येत आहेत त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या जर चालल्यात तर रोजच्या वर्तमानपत्रात किंवा रोजच्या प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी आत्महत्येची असते. रोजची. कशासाठी तर माणसाला एकतर एकटेपणा आलाय किंवा माणूस कशाला तरी कंटाळलाय. डिप्रेशन हा तर स्वस्तातच सध्या मिळालेला शब्द आहे. या सगळ्याचा परिणाम मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या जर आपण शोधून ढुंडाळून बघितल्या तर त्या सगळ्याचा लसावी एकच आहे की बोलायला माणसं नाहीये. बरं, आता तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच बोलतो की. सांगते ना गंमत ती. काही दिवसांपूर्वी कोकणात गेले होते मी. जनशताब्दीने प्रवास करत होते. जनशताब्दीमध्ये मी दादरला बसल्यापासून मी रत्नागिरीला उतरेपर्यंत माझ्या मागे, माझ्या बाजूला, त्यांच्या थोडं मागे आणि थोडं पुढे असं चारही दिशांनी सगळ्या मिळून एका काकूंचं, आपण म्हणावं तसा त्यांचा गट किंवा कोंडाळा म्हणून तात्पुरतं असं बसलं होतं. माझ्याकडे बित्तम बातमी होती कारण त्या दादर ते रत्नागिरी अखंड बोलत होत्या. काय काय ते पण सांगते. माझ्या मागच्या काकूंनी पहिल्यांदा सुरुवात केली, अगं काय सांगू, 3:45चा गजरच वाजला नाही ग. मग दुसरी म्हणाली, हो ना ग, मला पण उठायला उशीर झाला. अगं म्हणून मी पोहे करणार होते, त्याच्याऐवजी काहीतरी नुसतंच घेऊन आले बघ सटर बटर. मग दुसरी म्हणाली, हो ना, माझं पण तसंच झालं म्हणून मी संत्री मोसंबी घेऊन आली. मग संत्र कसं आंबट आणि आज मोसंब कसं गोड आहे. मग त्यांनी 2च ड्रेस कसे आणलेले आहेत. एकीने जीन्सचीच पॅन्ट का आणली, आज उपासच का बरं आहे. मग बटाट्याचा चिवडा हवा असेल तर तो गोड का बरे झालाय. येताना आम्ही तुतारी एक्सप्रेसने येणार आहोत म्हणून रात्री येणार म्हणजे आपल्याला खायला गाडीतलं मिळणार नाही. लग्नाला जाताना एक जण सेल्फी काढणारी दुसरी काढणार नाहीये. इथपासून लग्न कुणाचं, कुठे, कधी, किती वाजता याच्या सगळ्या बातम्या माझ्याकडे होत्या. बरं, मी त्यांच्याशी एक अक्षरही बोलले नव्हते. मी फक्त ऐकत होते. नवविधा भक्तीतली श्रवण भक्ती मुळातच आपल्याला सांगितलेलीच आहे. पण हे श्रवण नव्हे, हेही सांगते. हे कानावर पडणं असतं. त्याच्या पलीकडे जेव्हा ते कानातून मनापर्यंत पोहोचतं, तिथून निधिध्यासापर्यंत पोहोचतं, तेव्हा श्रवणापर्यंतच्या सगळ्या पायऱ्या खुल्या होतात. मला प्रश्न पडला आणि मी खरंच याच संदर्भात, याच व्याख्यानासंदर्भात बोलायला चालले होते. मी म्हणलं, देवाने आंदण दिल्यासारखं उदाहरण समोर आणून दिलं. घे. मला प्रश्न पडला की आम्ही बोलतो की रोज, पण संवादी असणं आणि बोलणं याच्यात निश्चित फरक आहे. ही पहिली गोष्ट जाणवली. आणि दुसरी तीही गोष्ट त्याच, आपण बरोबर त्याचा समांतर आयाम उलगडतो म्हणतो तसं. दुसरा पर्याय मात्र त्याच्या समोर आहे येऊन भरायला, पण किमान आपण भारतात आहोत म्हणून बोलतोय. आज माझे अनेक मित्र, आम्ही अनेकदा ग्रुप कॉल वरती बोलतो. संपर्काचा चांगला उपयोग यासाठी होतो कारण ती म्हणतात, अगं आम्हाला बोलायलाच माणसं नाहीये. आणि हा सगळा विषय डोक्यात घोळायला लागला आणि वाटलं हे संवाद प्रकरण सुरू कुठून होत असेल. तर विनायक परब हे लोकसत्ताचे कार्यकारी संपादक आहेत आणि ते पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. तर मला उत्सुकता वाटली म्हणून मी विनायक सरांना विचारलं की सर, आपल्याकडे संवाद एवढा काय हो, भारतीय माणूस इतकी बडबड काय करतो बरं. बाकी कुठलेही देश एवढे बोलत नाहीत. मग आपल्याला संवादी राहण्याची गरज काय. कारण ते पटकन एक उत्तर दिलं, अनघा भारताच्या डीएनए मध्ये संवाद आहे. आणि गंमत नाही, हे शास्त्र सांगतं. याचं कारण आपल्याकडे 4 संस्कृती होऊन गेल्या, इजिप्त, चीन, मेसोपोटामिया आणि हडप्पा. त्या हडप्पा संस्कृतीचा विचार करता त्यांनी असं सांगितलं की पुरातत्व शास्त्रज्ञ सगळेच सांगतात की बाकी सगळ्या संस्कृती लोप पावल्या,
एकमेव भारतीय संस्कृती अशी आहे की जी त्या काळापासून आजतागायत ती बदलत गेली काळानुसार, पण तिचं मूलभूत स्वरूप आजही आपल्याला बघायला मिळू शकतं. याचं कारण आपल्याकडला संवाद जिवंत राहिला म्हणून संस्कृती जिवंत राहिली, बाकी सगळ्या संस्कृती लोप पावल्या. आणि त्यातही महत्वाची गोष्ट, भारताच्या बाबतीतला इतिहास बघितला तर इतर सर्व देशांपेक्षा सगळ्यात जास्त आक्रमण आणि सगळ्यात जास्त वसाहतवाद भारताने भोगलेले आहेत. पण तरी सुद्धा याच संवादामुळे त्याची संस्कृतीचं उत्थान परत घडत राहिलं आणि ते एकातून दुसरीकडे रूपांतरित होत राहिलं. म्हणून आपल्याकडे संवाद हा आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात भिनलेला आहे. आता पुढचा प्रश्न विचारते, मला सांगा, आपल्याकडली कोणतीही कला, कोणतंही पुस्तक, साधं लहान मुलांच्या गोष्टीपासून अगदी थेट अध्यात्मापर्यंत, अपर्णाताई पण इथे समोर बसली, सगळ्याच्या सगळ्या गोष्टीत संवाद आहे की नाही? दासबोधात काय येतं? गुरु शिष्य संवाद आहे. एका परीने कृष्ण अर्जुन संवाद. ज्ञानेश्वरी त्याचंच रूपांतर, पुन्हा निवृत्ती आणि ज्ञानदेव आहेच. आपल्याकडे कोणतीही कथा अशी नाही की ज्याच्यात संवाद नाही, कोणतीही कला अशी नाही की ज्याच्यात संवाद नाही. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी संवादाशीच जोडलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर जेव्हा मी वासुदेव कामत सरांची चर्चा करत होते या संदर्भात, तेव्हा कामत सर पटकन म्हणाले, अनघा एकच सांगतो, चित्र सगळ्यात सुंदर कोणतं? जे काही स्वतःहून सांगतं आणि संवाद साधतं ते चित्र उत्तम, बाकी सगळी चित्र विसंवादी. तुम्ही कामत सरांची चित्र बघा, चित्रकथा बोलतात. अख्खी रामायण कथा उलगडली, एक चित्र सांगते फक्त, कसं संवादी होऊ शकतं. चित्र असं होतं की मारुतीला प्रश्न पडला. एक छोटा मुलगा त्याच्या समोर उभा राहतो, एक बाळ, आणि ते बाळ मारुतीच्या इकडे सारखं कुठेतरी घोळत असतं पायाशी, असं दाखवलंय चित्रात. म्हणणं काय आहे तर मारुतीच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच चित्रातला दुसरा भाग असा आहे की ते बाळ स्वतःच्या डोईवरचं मोरपीस समोरच्या रामाच्या मूर्तीवर खोवतं आणि हनुमंत हसायला लागतो. ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. कामत सर इतकं सुंदर म्हणाले, ते म्हणाले, अगं मला एवढंच वाटलं की कृष्णाला पण हनुमंत हवाच होता ना, महाभारतात होताच ना. हनुमंताला ओळख पटेना या बाळकृष्णाची की हा कोण आलाय माझ्या जवळ, म्हणून तो म्हणाला की अरे मी तुझा स्वामीच, रूप बदलून आलो. म्हणून स्वतःच्या डोईवरचं मोरपीस रामाला लावल्यावर कळलं हे एकच आहे. चित्र सांगत असेल, गोष्ट सांगणं हा स्थायी भाव आहे. हा माणसाच्या, लहान मुलांना काय आवडते सांगा? गोष्ट आवडते. गोष्ट ही संवादी असते म्हणून आवडते. आता याचा शोध घेत घेत अजून एक गोष्ट समोर आली, तीही सांगते. ती विनायक सरांनी सांगितली होती. विनायक सर हे स्वतः लेणी अभ्यासक आहेत. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही लेण्या कशा शोधता, तुम्हाला कसं कळतं लेण्यांमधलं सगळं? ते म्हणाले आम्हाला कुठे कळतं. म्हणलं म्हणजे? ते म्हणाले एक लक्षात ठेव, लेणीच्या समोर जाऊन बसायचं असतं आपण फक्त. लेणीच्या समोर जाऊन बसलेलं असताना जेव्हा प्रत्यक्ष दगडातली कोरलेली आकृती ती बोलायला लागते आणि तिची संस्कृती जेव्हा तुम्हाला सांगायला लागते, त्या दिवशी लेणी उकलतात असं म्हणतात. आपल्याकडे दगडातली संस्कृती सुद्धा जर बोलकी असेल तर भारतीय संस्कृतीचा संवाद किती खोलपर्यंत रुजलाय सांगा. हा दगडाला पाझर नाहीये का? माणसाच्या दगडाला नाही पाझर फुटत हे सोडा, खऱ्या दगडाला फुटतो. हा भाग लक्षात आला आणि याचा शोध पुन्हा घेत 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 मी म्हणलं याचं सगळ्याचं नातं, याचा अर्थ पुन्हा सगळ्यांना सामावून घेणाऱ्या वेदात निश्चित असणार. मला माहिती अपर्णाताई वाट बघत असेल की अजून वेद कसे नाही आले. वेदांमध्ये हे तर ताईच्या मुखोद्गत असेल. मी तुम्हाला सांगू, आज यातले अनेक जण इतके थोर आहेत की माझी अवस्था अशी आहे, समर्थ म्हणतात तसं की सदा सेविती दिव्यान्ने, तुमचं कान सुद्धा दिव्य अन्न ग्रहण करतात. तसं उत्तम श्रवण खाद्य तुम्हाला इथे मिळतंय. बरं, आयोजित करणाराच वसंत आहे म्हणल्यावर उरलं काय.
तर त्यामुळे होईल ते पूजनच असणार ना. आणि याचा विचार करताना वाटलं की असं सदा सेविती दिव्यानी अवस्था असताना आमची काय अवस्था, पालटा करणे हवे टाळणे, तैशीच माझी वचन. आज तेवढंच लोणचं कसं असतं डाव्या बाजूचं तेवढं म्हणून घ्या. तर हा विचार करत असताना वाटलं की मग वेदांत मध्ये काय सांगितलं असेल या संवादावर. अहो आपल्याकडे सगळ्याच सुक्तात संवाद मिळतात. आता मला तेवढे सांगणं शक्य नाहीये. आपल्याकडे धार्मिक सुक्त आहेत, आपल्याकडली लौकिक सुक्तामध्ये संवाद सुक्त आहेत, ती जरूर जाऊन बघा. अख्ख्या संवादाची सुक्तच्या सुक्त वाचल्यावर कळतं की कसं माणसाने असावं, कसं बोलावं, कसं संवादी असावं. किती संवाद आहेत सांगा, आणि किती प्रकारचे आहेत. सर्मापणी संवाद आहे बरोबर. पडी नावाच्या असुराची देवश्रुनी म्हणतात ना तिला, श्रुनी म्हणजे पुत्री, तिचा संवाद आहे. विश्वामित्र आणि नदीचा संवाद आहे, इतका गोड संवाद आहे. विश्वामित्र नदीला सांगतात अगं मला जाऊ दे ना, आणि ती जाऊ देते. आमच्या नद्या हल्ली ऐकत नाहीत, त्या पूर्वहून वाहतात. का नाही ऐकत? याचं उत्तर मकरंद बुवांनी अतिशय सुंदर दिलं होतं कीर्तनात, ते पण सांगते. ते म्हणाले काय आहे, आपल्याकडे शब्द आणि नाद हे सुद्धा ब्रह्मरूप मानले जातात, पण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला तेवढं व्यापक व्हावं लागतं. तरी सांगितलं आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेत सांगतो, आम्ही अलेक्झा असं म्हटल्यानंतर अलेक्झा जर उत्तर देत असेल तर याचा अर्थ आपण त्या अलेक्झाची सिंक्ट असतो. या परब्रह्म नावाचं हे जे काही चराचरात ब्रह्म भरून राहिलेलं आहे हे कळायला आपल्या आत्म्यापर्यंत जावं लागतं. ही आत्मानुभूती जेव्हा ब्रह्माला साथ घालते त्यावेळेला ती उत्तर देते. केव्हा देईल? जेव्हा आपण आत्म्यातून त्या ब्रह्माशी कनेक्टेड होऊ तेव्हा. सुपर जम्बो कम्प्युटर इमॅजिन करा आणि हे सिंकिंग लक्षात घ्या. अहो एक ब्लूटूथ दुसऱ्या ब्लूटूथची सुद्धा पेअर व्हावं लागतं, संवादीच व्हावं लागतं, त्याशिवाय एक्सचेंज नाहीये. हे जर तंत्राला कळत असेल तर माणसाला कळेल का नाही? कनेक्टेड असतो आपण, पण तंत्रानं, मंत्रानं किंवा मनानं नाही. कनेक्टेड राहण्याचीच गोष्ट आपल्याला माध्यम शिकवतात. हा जेव्हा विचार आला तेव्हा वाटलं की म्हणून विश्वामित्रांनी साथ घातल्यावर नदीने ऐकलं का? अहो सरस्वती लुप्त व्हायला पण हेच कारण आहे. आणि आजतागायत ते चालू आहे. ती नदी तेव्हा लुप्त झाली, ती आजतागायत लुप्त आहे. फक्त तिला सांगितलं की तू इथनं वाहू नकोस. तसाच संवाद सुद्धातला पुढचा जेव्हा लोपामुद्रा आणि अगस्त्याचा संवाद बघतो, अहो नवरा बायकोची कसं अनुसंधान असावं एकमेकांशी. मी तुम्हाला खरं सांगते, तो संवाद वाचल्यावर मला असं वाटतं की सगळ्या जे जे डिवोर्स घेणार आहेत त्यांना हा संवाद वाचायला हवा. का आपल्याकडल्या कथेत म्हणत असतील की शंकर पार्वती एकमेकांशी गप्पा मारतायत. मला तर वाटतं एवढं सगळं जग चालवण्याला केवढा वेळ असेल. धनश्रीताई म्हणते की विषय किती असतील विचार करा. शंकराकडे आणि पार्वतीकडे बोलायला विषय आहेत म्हणून संवाद आहे. आमच्याकडे बोलायला विषय आहे. कोविड काळामध्ये माझी सायकोलॉजिस्ट मैत्रीण आहे प्रज्ञा म्हणून, तिने सांगितलं अनघा अनेक डिवोर्स केसेस मध्ये परिणाम असा होता की कितीतरी डिवोर्स एका गोष्टीने झाले की खूप वर्षांनी कितीतरी वेळ एकत्र होते, बोलायला विषय नव्हता म्हणून भांडणं व्हायला लागली म्हणून विलग झाले. आणि बरोबर उलट की बोलायला वेळच नव्हता, आपण बोलायला लागले आणि जोडले गेले. हा भाग तिथे बघायला मिळतो. तिसरा संवाद त्याच्यात अनुभवायला मिळाला, यमयमीचा संवाद आहे. भाऊ बहीण कसे असावेत. एक लक्षात घ्या, आपल्याकडलं शास्त्र, आपल्याकडले वेद, आपल्याकडली पुराण आपल्याला हे सातत्याने सांगत असतं, आपण पाहत नाही. आणि मला सगळ्यात अप्रतिम संवाद वाटलाय तो इंद्र अपालेचा वाटला. अपाला ही रोगयुक्त आहे, खरं तर प्रचंड रोग आहेत तिला आजूबाजूला सगळे. भवरोगात कोण नसतं, ती प्रत्यक्ष अनुभवती आहे. पण त्याच्यातून ती इंद्रापर्यंत पोहोचते, तिचा रोग मुक्त होतो. आणि अपाला इंद्राचा संवाद बघताना मला असं वाटलं की याचा अर्थ आपली संस्कृती किती श्रेष्ठ असेल. भ्रष्टाला श्रेष्ठ करण्याचं सामर्थ्य फक्त संवादात असू शकतं. म्हणून आपल्याकडे अनेक तत्वज्ञान सांगतात की पतिताला पावन करण्याचं सामर्थ्य यात आहे.
तुम्ही सगळे संवाद काढून बघितले तर हे आपल्या लक्षात येईल. एक लक्षात घ्या, रामायण भर संवाद आहेत, महाभारत भर संवाद आहेत. मी आता हे सगळे उकलत बसले तर फक्त मला पुराण कथाच सांगायला लागतील, पुढचे मुद्दे सुटतील. मग प्रश्न पडला की या सगळ्याचा विचार आम्ही का नाही करत आहोत. मी अजून एका अभ्यासकांशी बोलले तर त्यावेळेला निधीताईची भाषा अभ्यासक आहे, ती पटकन म्हणून गेली की तुला एक सांगू का नघा, की जेवढा अभ्यास आपण करत जातो तेवढा आपल्याला कदाचित गोष्टी मिळत जातील, पण आपली मेघ ही आहे की आपल्याकडले अभ्यास वाढले पण चर्चा संपल्या. आणि हे तुम्हा सगळ्यांनी अभ्यास केला तर पटेल, मध्ययुगीन काळापर्यंत वादे वादे जायते तत्वबोधा ही गोष्ट सिद्ध होत होती. आपल्याकडल्या चर्चा संपल्या आणि नवज्ञान जे निर्माण होत होतं ते संपलं. मध्ययुगानंतर आपल्याकडे नवज्ञान, नवी संशोधन तात्विक दृष्ट्या म्हणते ही घडलेली दिसत नाही, सुलभीकरण झालंय, पण नव तत्वज्ञान जन्माला आलं नाही आजतागायत. आपल्याकडल्या सर्व बाजूनी चर्चा कमी पडत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मेघ आहे आणि म्हणून या विषयाचा विचार झाला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर वाटलं पण मग हे शोधू कसं. एक तुम्हाला सांगू, वाटा सापडत नाहीत ना तेव्हा जिथे आपल्या मकरंद व कीर्तन फार एकदा छान म्हणाले होते की दृष्टीचा अंत जिथे होतो इथून दृष्टांत सुरू होतो. काय आहे याचा अर्थ आपल्याला दिसणाऱ्या क्षितिजाच्या पल्याड काहीतरी आहे हे शोधताना संत मदत करतात. सगळे अभंग शोधताना नामदेवांचा अभंग समोर आला, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अभंग विस्तारात जातो, मी फक्त पहिलं चरण आधी उकळणार आहे, त्याचा विचार घेऊनच अख्खा पुढचा विषय उभा राहणार आहे. पहिल्या चरणाच आधी सुटू दे. काय आहे, बोलू ऐसे बोले. मुळात आपल्याकडे अपभ्रंश होत म्हण झाली बोलू ऐसे बोल. मग बोलू ऐसे बोले, मग बोलू म्हणजे काय. मगाशी काकूंचा जो प्रश्न होता की त्या बोलू म्हणजे फक्त गप्पा मारत होत्या, असो काहीतरी चर्चा संवाद तरी झाला किमान, पण याचा अर्थ तो संवाद नाही किंवा ते केवळ संभाषणापुरतं एक वेळ मर्यादित राहू शकतं. संवादाला सुरुवात केव्हा होते, ज्या वेळेला त्याच्यातून मनन चिंतन ही प्रक्रिया सुरू होते. म्हणून आपल्याकडे बोलू याचा अर्थ फक्त बडबड करू असा अर्थ होत नाही. बोलू याला विचार करून बोलावं लागतं, बरळणं नाही येते. आणि याचा विचार पुढच्यात उकलला जातो. ऐसे म्हणजे कैसे, त्याचं उत्तर पुढच्या तिन्ही म्हणजे काय म्हणू आपण ओव्यांमध्ये सापडतो. ओव्या म्हणण्यापेक्षा आपण जी 6 अक्षर म्हणलेली आहेत. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, इथून आपण आधी उकलू. जेणे बोले, विठ्ठल म्हणजे फक्त देवरूप नाही. मला असं वाटतं की ते फक्त मूर्त स्वरूप नाहीये. राजीव ढेरेंनी जेव्हा या सगळ्याचा अभ्यास केला होता तेव्हा ढेरे सर म्हणाले होते की तो ठकार म्हणजे ब्रह्माकार आहे. 2 ठ, एक ब्रह्म दुसऱ्या ब्रह्मात विलीन. आणि एवढा जर ब्रह्माकार सामावून घ्यायचा असेल तर म्हणजे विठ्ठल बोलला आणि डोलला पाहिजे. मग त्या वेळेला पटकन लक्षात आलं याचा अर्थ वैखरी नाही हो, परा बोलली पाहिजे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी बरवे परतत्व स्पर्शू जैसा. याचा विचार होताना वाटलं विठ्ठल केव्हा बोलेल, जेव्हा आपण फक्त एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडू तेव्हा नाही. इतकी बोलण्यामध्ये, इतकी संवादात ताकद असेल ज्या वेळेला तुमचा बोललेला संवाद माणसाच्या आत्म्याला स्पर्श करेल, त्या आत्म्यातून काहीतरी परत प्रतिसाद येईल, त्या वेळेला हे सगळं शक्य आहे. तुम्हाला सांगू, सोपं एक उदाहरण देते. आज येताना बापटबाई अत्रेंविषयी बोलत होत्या, त्यांचंच उदाहरण सांगते. पु ल आणि अत्रे. पुलंनी एका पुस्तकात असं लिहिलं होतं की कंटाळा आला होता म्हणे, मला जायचंच नव्हतं लोकमान्य सेवा संघात अत्रेंचं भाषण ऐकायला. मला वाटलं काहीतरी उगाच बाबा पाठवतायत. पण त्याच्यातनं गवसलं काय तर ते म्हणाले की अत्रे ज्या पद्धतीने बोलत होते त्याला 1000 माणसं उपस्थित होती.
त्यांनी असं सांगितलं होतं की संवाद कसा असला पाहिजे, तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बोलत असताना तुमच्या शब्दाचे जर 1000 असतील तर 1000 कणहून प्रत्येकाच्या आत मुरले पाहिजे. पुढचं महत्वाचं आहे. आणि म्हणाले की संवादाचा पूर्णविराम कुठे असले पाहिजे, की त्या 1000 कणांचं पुन्हा मिळून एक मोठा कण तयार झाला पाहिजे, जो अद्वैतापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे हजारो रसिक मनांचं एक रसिक मन ज्याला करता येतं, तेव्हा विठ्ठल डोलू शकतो, नाही तर डोलू शकणार नाही. ही गोष्ट इतकी कमाल वाटली मला. एक लक्षात घ्या, हे आता आपण क्वांटम फिजिक्स म्हणतो की नाही, आपल्याकडलं असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या ऊर्जेने बोलता, तुम्ही बोललेल्या ऊर्जेचा सुद्धा प्रत्यक्ष कणात रूपांतर होतं आणि ती सकारात्मकता जोडत 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 पुढचं कार्य करत जाते. म्हणजे पूर्ण भिन्न झालेले कण पुन्हा एकत्रित येणं, भिन्न ते अभिन्न. अद्वैताचाच एक प्रकारे हा प्रवास आहे. आणि मला हे सगळं वाचल्यावर असं वाटलं की एवढी ताकद बोलण्यात आहे. अहो, संतांची कीर्तनाचे किती दृष्टांत आहेत असं मला सांगा. आपल्याला ते चमत्कार वाटतात, त्या आत्मानुभूती आहेत, आणि म्हणून अशा पातळीपर्यंत ते जाऊ शकतात. एवढं व्यापक होत आलं की सामावून घेता येतच, मग रेडा बोलू शकतो, उगाच नाही बोलू शकत. हे संवादी असण्याला ये हृदयचे तीरे ते हृदया हृदय एक झाले असं म्हणतात. ते काय आहे? ते हेच आहे. म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचा विचार करत आपल्याकडला संवाद श्रेष्ठ पातळीपर्यंत जातोय का? केव्हा जाईल? पुन्हा पुढचं चरण की प्रेम सर्वांगाचे ठाई. मला क्षणभर वाटलं सर्वांग म्हणजे काय बघायची, फक्त दैहिक? देहाने तरी आम्ही सर्वांगाने बोलत असतो. मनापासून सांगा. आमच्या डोक्यात वेगळं असतं, डोळ्यात वेगळं असतं, ओठात वेगळं असतं आणि पोटात वेगळं असतं, की नाही? आम्ही पूर्णतः इथून इथून मनातून आणि ओठातून सर्व मिळून एक झालंय. हे ज्या वेळेला घडतं ना, तेव्हा समोरचा टसकी मस होत नाही, हलणारच नाही समोरची व्यक्ती. याचा अर्थ मन, बुद्धी, चित्त, अहंकार, परापश्चंती, मध्यमा वैखरी सगळी चतुष्टय एकाकार होतात. सर्व इंद्रिय एकाकार होतात, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळी. अशी सर्वांग म्हणजे बुद्धीची, विवेकाची, मनाची, म्हणजे वाचेची, या सगळ्याची जेव्हा एकसंध होतील आणि अंतरंगातून आपण बोलायला लागू, तेव्हा सर्व दिशांची, अवकाशाची सुद्धा सर्वांग म्हणते. कारण आपलं तत्वज्ञान फक्त एक घट मानत नाही. देह ही घट आणि ब्रह्म ही घटच. एका घटात दुसरा घट आहे. हा विचार जेव्हा लक्षात येतो तेव्हा सर्वांग म्हणजे सर्व घट असा विचार करा. घट घट में पंछी बोलता म्हणतात ना. आपही दंडी आप तराजू, मन ही मन में तोलता. ही जी जाणीव आहे ना की काय तोलायचं आणि काय बोलायचं, हे सतत भान ठेवून विवेक जागृत करून आपण बोलत 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 पुढपर्यंत गेलो तर याचा विचार सर्वांगापर्यंत जाऊ शकतो, अन्यथा नाही. आणि त्याच्या आधीचा भाग महत्वाचा आहे. सर्वांग केव्हा बोलेल? प्रेम असेल तेव्हा. प्रेम म्हणजे आम्ही तरुण करतो ते नव्हे, मनापासून सांगते. कारण आम्ही इतकं संकुचित करून ठेवलंय प्रेम हा शब्द. मला इतकं वाईट वाटलं होतं हा सगळा विचार करत असताना. कॉलेजमध्ये असताना फार कळला नव्हता तो विषय. आज हा विषय बघत असताना म्हटलं की अरे, त्यावेळेला प्रेमाकडे किती संकुचित नजरेनं बघितलं असेल. मला वक्तृत्व स्पर्धेला तत्कालिक उत्स्फूर्त बोलायचा विषय काय आला असेल? चिठ्ठी उघडला विषय होता लास्ट इयर लास्ट अफेअर. करतात की नाही? आज एक उद्या रामचंद्र देखणे, माफ करा, बालचंद्र नेमाडेंनी उगाच लिहिलं होतं का? तत्व बोलायला लागल्यावर देखणेच बोलणार. नेमाडे कसे? त्यामुळे नेमाडेंची कविता अशी आहे की हिनं मिळो ती मिळेल, तिनं मिळो जी मिळेल, लाखेत पोरी मर्दा कोणी एक मिळेल. हेच प्रेम जर आम्ही बघत असू तर ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. कसं कळेल? निर्लेप, निर्व्याज, निर्मोही, निसंग कसं कळणार? अहो, आम्हाला
ऐश्वर्य केव्हा सांगतात माऊली? षडैश्वर्याचं सांगतात ना. भगवंताचं लक्षण काय सांगतात माऊली? तो भगवंतू निसंगाचा सांगा तू, आणि निसंगीच प्रेमापर्यंत पोहोचू शकतो, दुसरा पोहोचूच शकत नाही. याचा अर्थ सर्वांगाने जेव्हा प्रेम दाटून येईल तेव्हा परब्रह्म बोलक होईल, एक ब्रह्म दुसऱ्या ब्रह्माला जोडलं जाईल, तेव्हा विठ्ठल बोलेल, कैसे बोले ऐसे बोले, तेव्हा शेवटची उकल होते. वाचे विठ्ठल रखुमाई म्हणजे प्रकृती पुरुष आहे. सत्य आहे. आता मोबाईल वाजला की सत्य आहे म्हणा, म्हणजे विसंवादी होणार नाही की नाही? त्रास संपतो की नाही? सोपं. ज्यांचे मोबाईल वाजतील त्यांना धन्यवाद. तर बरं आहे ना, मला पुष्टी देता. विश्वात पण देव सगळीकडून बोलतो की नाही? असंही बोलतो. तर थोडक्यात अशा प्रकारे प्रकृती पुरुष. अहो मी तुम्हाला सांगू, अमृत अनुभवातली एक ओवी ह्याचं लक्षण नाही सांगत. दोन्ही अर्थी. मला तर वाटलं सामान्य अर्थ बघायचा तर वाचे म्हणजे बोलण्यात, आणि वाचे विठ्ठला रघुमाई. प्रकृती पुरुषाचं वाचन म्हणजे जे सगळं ज्याला कळतं, अनुभवता येतं आणि पुन्हा कृतीत उतरवता येतं, त्यालाच त्यातलं अनुसंधान कळतं. माया ब्रह्म एक होतं. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं कळायचा संवाद आम्हाला कुठं कळतोय बाई? मलाही नाही कळतो. आपण सगळेच एकाच तराजूत आहोत असं म्हणा, एकाच पारड्यात, तराजू म्हणण्यापेक्षा. एक सांगू, आमच्या समोर किंवा माझ्या समोर जी उदाहरणं येतात त्याच्यावरनं विषय उकलतात. त्यामुळे मी अपवाद नाही. मी तुमच्या सगळ्यांबरोबर जे काही बोलतीये हे फक्त तुमच्या समोर मांडलेली फक्त उदाहरणं आहेत. मी काही वेगळी नाहीये. त्यातलेच एक आहोत आपण सगळेच. मग वाटलं की म्हणजे नामदेवांना विचारायचं वाटलं की अहो एवढं सगळं आम्हाला कधी कळणार हो? आमच्या बोलण्यामध्ये हे सगळं केव्हा उतरणार? बरं तिथपर्यंत नाही पोहोचता आलं, बरं या तत्वापर्यंत तर पोहोचू. मग जेव्हा मी स्वतः संज्ञापनाची म्हणजे अभ्यासक हा शब्द मोठा आहे, अभ्यास केला एवढंच म्हणू आपण. आम्हाला MA करत असताना या सगळ्याच एक अभिसारण प्रक्रिया असते बघा संवादाची. साधी प्रक्रिया असते. सेंडर, मीडियम, रिसिव्हर म्हणजे संदेश करता, माध्यम आणि ग्रहण करता. म्हणजे मी समजा आता सांगणारी म्हणजे संदेश करता, तुम्ही ऐकणारे म्हणजे ग्रहण करते, आणि आपला माईक किंवा बोलले जाणारे शब्द ही माध्यम. यांच्यामध्ये वर्तुळाकार अभिसारण प्रक्रिया सुरू होते. तेव्हा संवाद पूर्ण होतो ही त्याची ढोबळ व्याख्या. आणि याच्यातला एक जरी धागा तुटला की संवाद खुंटतो, ही विसंवादाची व्याख्या. मग याचा विचार करताना वाटलं की मग हे सगळं समजून घ्यायला मुळात आम्ही हा सगळा विचार करतोय का, की आम्ही संदेश करता म्हणून काम करताना संदेश का देतोय, कधी देतोय, कसा देतोय, केव्हा देतोय? जर आम्ही बोलू असं म्हणत असू तर किमान 5W1H हा तर गाभा आहे, मग तो तरी उकलतो का? मला मनापासून सांगा, आपण किती जण रोज याचा विचार करून बोलतो? खरं खरं सांगा. नाही बोलत. साधे साधे प्रश्न आपण उदाहरणांतून बघत जाऊ, आपोआप एक एक टप्पा पुढे जाता येईल. पहिलाच प्रश्न आपण विचारू की काय बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे सांगा ना. आपण गप्पाच मारतोय ना, मग बोला की काय बोललं पाहिजे, काय उत्तर असेल त्याचं? आपल्याला वाटतं ते बोललं पाहिजे. वाटतं ते बोललं पाहिजे. बरोबर. अजून संवाद तर तो तुम्ही जेव्हा सुरू कराल आणि त्यातनं कुठल्या तरी गाभ्यापर्यंत पोहोचेल तेव्हा घडेल. म्हणजे संवादी बोललं पाहिजे असं आपण आता म्हणू. बरं, पुढे सोपं उत्तर सांगू. समोरच्याला कळेल असं बोललं पाहिजे ना. काय बोललं पाहिजे? कळेल असं बोललं पाहिजे. आता हे वाटायला सोपं वाटतंय. घरात किती वेळेला आई मुलाला विचारते की तुला कळतंय मी काय बोलते? किती वेळेला पुरुष बाहेर सांगतात आमच्या हिला काही कळत नाही हो, किंवा बायका हमखास म्हणतात ह्यांना सांगू नको काही कळत नाही त्यातलं. आता कळेलची व्याख्या काय? सापेक्ष आहे. पण मग ती उकलायची कशी? कळेल हे शोधायचं कसं? म्हणजे समोरचा माणूस आधी समजून घेतला पाहिजे ना.
याचा अर्थ पहिल्यांदा तिथनं निरीक्षण सुरू झालं पाहिजे ना. आता मला जर इथे बोलायचं असेल, मला सांगा, तुम्ही सगळेजण आज अभ्यासक म्हणून बसलाय, तुम्ही सगळ्यांचं उत्तम वाचन आहे म्हणून तुमच्या समोर अशा पद्धतीने बोलतीये. माझ्या समोर सगळी मॉन्टेसरीतली मुलं असतील तर ती बसतील काय सगळं मी बोलायला लागलं, ती म्हणते तुझं तत्वज्ञान तुझ्याचकडे, हो ना. त्यांना मी गोष्टी सांगायला लागली तर उकलेल ना. साधं उदाहरण सांगते, गमतीचे निरीक्षण आहे तरी. आमच्या घरी एक साधारण 1.25 वर्षाचे चिमुरड आलं होतं आणि आमच्याकडल्या एका काकांना भारी सोस आहे शब्दांचा. तर त्यांनी त्या लेकराला घेतलं जवळ आणि त्याला सांगितलं, बघ बरं समोरच्या झाडावर तुला किरमिजी रंगाचा पक्षी दिसतोय का बाळा, ते झाड बघ, त्याचा विस्तार बघ. अहो ते पोरग त्याच्याकडे टकामका बघून एका पर्यंत टॅग करायला लागलं. त्याला काय कळणार आहे? पुलांच्या भाषेत सांगू का, पुलं म्हणाले आम्हाला कोणालाच किरमिजी हा रंग कळलेला नाहीये, तर त्या 1.25 वर्षाच्या पोराला कळणार आहे होय. गमतीचा भाग सोडा, त्याच्यानंतर पटकन कसे छोटी छोटी उदाहरणं तुमच्या समोर खूप बोलकी होतात. त्यातल्या एका माऊलीनं पटकन घेतलं आणि ती म्हणाली, म्हणे काय झालं, ये ना इकडे ये. ते बघ काका काय दाखवताय, काय आहे, चिऊ आहे का, काऊ आहे का, म्हणजे बाका पिणार आहेस का, खाऊ खाणार आहेस का, त्यांची डिग्री PhD आहे का अजून फलाना ढमका आहे, त्याला काय घेणं आहे. त्याला काय कळलं पाहिजे, त्याला चिमणी पाखरं कळणार नाही, त्याला चिऊ खाऊच कळणार आहे. म्हटल्यावर तुमची सगळी आजूबाजूची विद्यापीठ बाजूला पडतात आणि लढीवाळतेचं विद्यापीठ बरोबर येतं की नाही, वेल्हाळ होते भाषा. मग प्रश्न हा पडतो की आमच्याकडे किती जणांनी हा प्रश्न, मी तुम्हाला सांगू, जेव्हा संवाद शाळा घेत होते तेव्हा मला आलेला सामायिक प्रश्न एक होता आयांचा, की आम्हाला आमच्या मुलांशी बोलता येत नाही, यांना काय करू. किती जणांचा. मला प्रश्न पडला की लहान मुलं जेव्हा समोर असतात ना तेव्हा आम्ही लहान होतो, पण तरुणांसाठी आमची पिढी तरुण होते का. एक अप्रतिम उदाहरण घडलेलं सांगते, जर कुठे ऐकलं असेल तर आवृत्ती समजा आणि क्षमा करा. उदाहरण असं आहे की एका आजी आणि नातवातला संवाद आहे. झालं असं की आजी आणि नातू एकमेकांची गप्पा मारत असताना सगळ्यात त्यांच्या सख्या बरोबर समोर बसल्या होत्या आणि नातू साधारण कसा हे सांगितल्यावर तुम्हाला उकलेल. जेवढी फाटकी म्हणाल तेवढी फाटकी जीन्सची पॅन्ट, का सगळे केस उभे, त्याला जेवढे रंग फासता येईल तेवढे फासलेले, स्पाइक्स, कानात भुंगळ, ढगळा टी शर्ट, करी काळात घातलेला, न धुतलेले शूज. आणि अशा अवतारात ते पोरग घरात आलं आणि आल्यानंतर आजीलाकडे बघून, आजीचं नाव रोहिणी, हा तिला रोही म्हणे नावाने, तर तिला म्हणे यो रोही, तर आजी पण करते यो. तर आता यो म्हटल्यावर हा तिच्या जवळ गेला, तिच्या खांद्यावर आठवला, तिची पापी घेतली, म्हणले काय डार्लिंग कशी आहे. तर ती आजी बघा पुढची, ती प्रो आजी, तिने त्याच्याही खांद्यावर आठवला, पापी घेतली, म्हणले मी बरी आहे, तुझी डार्लिंग काय म्हणते. हा, आता समोरच्या आज्या साधारण हँग व्हायच्या बाकी होत्या सगळ्या. त्या तिला विचारे, काय तुझं ना, तू काय घालतो, कसा दिसतो, कसं कळणार ग, याला कसा संस्कार मिळणार, तू मारे ज्ञानेश्वरीवर बोलतेस, ह्याला काय कळणार आहे, असं तिला म्हणे. हे रोजचे संवाद. आजी लई स्मार्ट होती, अगदी सोप्या साध्या गमतीच्या भाषेत सांगते. पूर्ण ऐका आणि मग त्याच्यावरती विचार करा. आपण इथेही गंमत करतो, अर्धवट ऐकतो आणि सांगून मोकळं, चे मला काही पटलं नाही, करतात की नाही सांगा. आता झालं काय सांगते. एक दिवस हा रोजचा संवाद आजीने चालू ठेवला तब्बल 2 महिने. नातू आणि आजी यांच्यातला संवाद 2-2.5 महिने झाले असतील आणि अचानक तो बाहेर जात असताना आजीने विचारलं, की सोन्या आपण ते किशोरीताईंचं गाणं ऐकत होतो की नाही, सांग ती ओवी सांग रे मला, जाणे अजनी अजरू. हा, आणि आजीने फक्त म्हटलं, नवा मी पुराणू पुढे काय सांग सोनू. तो म्हटला, शून्य मी संपूर्ण स्थूळ मी अणू जे काही ते मी गंमत म्हणून सांगत नाही, घडलेलं सांगते. आज्या
जेवढ्या कपाळावरच्या आठ्या पूर्वी आल्या होत्या त्याचे डबल वाढवून बघत राहिल्या की डोक्याला रंग फासलेला आणि फाटकी चड्डी काढणारं पोरग ज्ञानेश्वरी बोलतंय. ते गेलं निघून पोट्ट आणि आजीला विचारलं, ह्याला कसं माहिती? आता आजीचं उत्तर आहे का? आजी फार भारी बोलली होती. आजी म्हणली, त्याला बरेच श्लोक वाटेल, तो गीतेत पहिला आलाय. तर ते म्हणले, कसं काय? म्हणे ऐकतो तो कारण रोज. म्हणे अगं बसतो कसा? तर ते म्हणले, अगं हीच मेख आहे की तुम्ही काय बघितलं तो यो करतो, तो डार्लिंग म्हणतो, ती त्याची भाषा आहे. मी त्याच्याशी कशी जोडले गेले? त्याला त्याच्या भाषेत बोलल्यावर आनंद होतोय ना, मग मी यो म्हटल्यावर म्हणे ना का यो. तो मला रोही म्हटल्याने माझं वय वाढणार आहे किंवा कमी नाही होणार आहे. त्याला म्हटलेलं आवडत नाही ना, तो कुठे अनादर माझा करत नाही ना, त्यातलं प्रेम मला दिसतं. तुम्ही फक्त त्यातलं नाव बघता आणि मी त्यातलं प्रेम बघते. दुसरी गोष्ट आजीने सांगितली, मग तू त्याला बोलतं कसं केलंस? तर मला फार गंमत वाटायची. हा आईला काही सांगायला गेला की ती चिडचिड करायची, म्हणजे तू मला काही सांगू नकोस. तर हा मी त्याला सांगितलं, ये तुझं काय ते नेटफ्लिक्स हा आणि काय प्राईम. तर त्या अमेझॉन प्राईम वरच्या सिरीज आजी ह्याच्याबरोबर बघायला बसायची. अजूनही बघते. तर त्या बघताना अमेझॉन नेटफ्लिक्स वरच्या सगळ्या सिरीज मध्ये आजी त्याला विचारायची, ह्याने काय केलं रे? म्हणजे ह्याचं काय झालं? मालिका बघण्याच्या ऐवजी ती त्याच्याबरोबर सिरीज बघायची. दोस्ती झाली दोघांची. आणि दोस्ती झालेली असताना आजी म्हणाली की सोन्या, आज माझे जरा डोळे दुखतायत रे, म्हणे मला वाचून दाखव ना. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला लावली. रोज वाचायला लावायची. हळूहळू दासबोध वाचायला लावला. घरात परंपरा आहे हो. हे सगळं करायला लावलं. पोरग आजीसाठी प्रेम म्हणून ज्ञानोबा तुकोबा रामदास वाचायला लागलं. आणि एक दिवस गाडीवर आजीने सांगितलं, तुझ्या डार्लिंगला सोडतो, मी पण तुझी डार्लिंग आहे, मला सोड ना. म्हणून देवळात कीर्तनाला गेली आजी त्याच्या बरोबर. मला म्हणाले, म्हणजे आजी म्हणाली की एक काम करतोस का? मी तुझ्या बरोबर मालिका बघते की नाही अमेझॉन वरच्या, मग माझ्याबरोबर बसतोस थोड्या वेळ कीर्तनाला? तर हा म्हणत, नाही आजी. तर म्हणला, चल रे 10 मिनिटं बस, कंटाळा तर निघून जा. असं करत 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 आजीने कैक वर्ष हळूहळू त्याला न्यायला सुरुवात केली. त्याला गोडी लागली. ते पोरग वर्षानुवर्ष कीर्तन ऐकतंय. आता तुम्ही म्हणाल ते बोलू शकतो. हळूहळू केसांचा रंग कॉलेजचा रंग संपल्यावर गेला. फाटकी जीन्स फॅशन संपल्यावर बदलली. मात्र आजीने मनात दिलेली ज्ञानोबांची पॅशन आजही जिवंत आहे. आजीचं वाक्य फार सुंदर होतं. आजी म्हणाली तिच्या सख्यांना की अरे तुम्ही त्याची फक्त उसवलेली जीन्सची पॅन्ट बघितलीत ग, मी एकच विचार करत होते, त्याचे कपडे काही असोत, त्याच्या मनातला संस्काराचा टाका तर उसवत नाही ना, मी एवढाच विचार करत होते. अशी मुलं घडवू शकतो की नाही आपण? माझ्या आई बाबांनी मला नाही का घडवलं? मला काय पहिल्या दिवसापासून कीर्तन आवडायला लागलंय? मी जेव्हा जायचे तेव्हा मलाही काही नाही कळायचं ज्ञानोबा तुकोबा, आजही कळत नाही. पण लहानपणापासून एक लक्षात घ्या की घरात कॅक्टस लावायचं का तुळशीचं वृंदावन लावायचं हे आपल्याला अवलंबून आहे. मी मुद्दामून निवडुंगाच्या ऐवजी कॅक्टस हा शब्द वापरला. संस्कृतीत फरक आहे, लक्षात ठेवा. निवडुंग वाईट आहे असं माझं म्हणणं नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही काय रुजवता. एक लक्षात घ्या, त्याच्या आत आजीने ज्ञानोबा तुकोबा रुजवले. आजी म्हणाली की त्याचा डार्लिंग कधी ज्ञानोबा झाले त्याला कळलं नाही. बोरकरांच्या बाबतीत काय सांगितलं जातं सांगा? आहे की नाही वर्णन? हातात सिगरेट असायची पण ओठात ज्ञानोबांची ओवी असायची. मला सांगा, कोणता कवी लिहू शकतो ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. कळेल अशा भाषेत बोलले. एक लक्षात घ्या, आपल्याला ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचा गाथा असतो, तुकोबांची गाथा नाही. ची गाथा म्हणजे यशस्वी जी अख्खी कारकीर्द असते ती गाथा असते. आणि जो लिहिलेला अभंगांचा असतो तो गाथा असतो. म्हणून तुकोबांचा गाथा. समर्थांचा दासबोध आम्हाला का कळत नाही? याचं कारण आम्ही त्या पातळीपर्यंत जाऊ शकत नाही.
कालच अभंगांच्या निमित्ताने मी प्रशासनात जेव्हा बोलले, महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमात, तर त्यावेळेला अवधूत गांधींशी बोलण्याची एक संधी मिळाली 2 दिवसांपूर्वी. अवधूत गांधी म्हणजे ज्ञानोबांचे आजोळचं आडनाव गांधी. नामसाधर्म्य आहे, बाकी काही धरू नका. आता या नावाला वेगळे पर्याय. माऊलींचं नाव फारच भलं आणि गोड आहे. तर अजूनही अपर्णाताईला हे नक्की माहितीये की ज्ञानोबांची पालखीचा पहिला मुक्काम आजही गांधीवाड्यात असतो. आणि त्या अवधूत दादाने इतकं छान सांगितलं. त्या सगळ्याचा विचार करत असताना अवधूत दादा म्हणाला, काय आहे माहिती आहे ना, अभंग सर्वसमावेशक आहेत कारण ते व्यापक आहेत. आपल्याला कळत नाही कारण आपण तेवढे व्यापकही होऊ शकत नाही आणि तेवढे सूक्ष्मही होऊ शकत नाही. सामावून घेतात ते आपल्याला, पण आपण त्यांना सामावून घेऊ शकत नाही. त्याच्या पुढची गोष्ट, अजून एक धागा त्याने सांगितला की ज्ञानोबा, तुकोबा किंवा या कोणीही संतांनी गंमत म्हणून अभंग लिहिलेलं नाहीये. ती प्रचिती आहे, आत्मानुभूतीतून आलेली अक्षर आहेत ती. काही दिवसांपूर्वी गडावरती योगेश बुवा रामदास ऐकून माहिती असतं ना तुम्हाला, पादुका दौरा येतो गिरगाव. तर आता गडावरती जे समर्थ सेवा मंडळ आहे, तर त्या समर्थ सेवा मंडळाचं संपूर्ण कार्यवाह, तर ते समर्थ सेवा मंडळाचे योगेश बुवांच्या आई विद्याताई पुरोहित. तर विद्याताई इतकं छान बोलून गेल्या. ते म्हणले, काय आहे माहिती आहे ना, समर्थ काय किंवा सगळे संत काय, यांचं काव्य अतिशय सुंदर छंदोबद्ध किंवा यमकात काय येतं याचं कारण ते आतच इतके मुरलेले असतात. आतपर्यंतचा प्रवास इतका विलक्षण झालेला असतो की त्याच्यानंतर उचंबळून येणारं काव्य विषम येतच नाही, सम आणि समेला घेऊन येतं. गंमत म्हणून बोलल्या नाही येत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सम ही गोष्ट आत्म्याला जोडली जाते. आत्म्याची जी 4 लक्षणं सांगितली जातात त्यातलं एक समलक्षण आहे. म्हणजे सगळीकडून सारखं. हा विचार करताना वाटलं की म्हणून समचरण दिसताना सुद्धा अभंगातली समचरण दिसतात की नाही, हे कळेल केव्हा, ज्या वेळेला त्या अनुभूतीपर्यंत आम्ही पोहोचू. तेव्हा विचार करताना एखादी ज्ञानेश्वरीची ओवी अशी लक्कन उकलून जाते आणि वाटतं, हा इथे काहीतरी म्हणायचंय माऊलीचं. हे त्या कळण्याच्या पातळीवर, मोठ्या पातळीवरनं छोट्या पातळीपर्यंत सगळा विचार करूया. आणि म्हणून आपल्याला जर संवाद साधायचा असेल तर समोरचा माणूस थोडा समजून घेऊया आणि मग त्याच्याशी बोलताना काय कळतंय त्याला याचा विचार करून बोलूया. हा जर विचार मनात दृढ झाला तर आपल्याला अजून एक टप्पा पुढे जाता येतो. तो टप्पा असतं कसं बोलू. कारण कसं याची थेट जाणीव भावाशी जोडलेली असते. समर्थ म्हणतात ना, भावाची दृढ झाला देव सन्निध त्याला. हा विचार जेव्हा मनात आपण परत परत करत राहतो तेव्हा लक्षात येतं की भावनेच्या पातळीवर उतरायला तर केवढं सामर्थ्य पाहिजे. भावावस्था पटकन कळत नाही. आपण पुन्हा आपल्या सर्वसामान्य उदाहरणांपासून पुढे पुढे जाऊ. भाव केव्हा कळेल, अर्थ सुटेल तेव्हा. आपल्याकडे शब्दांना अर्थ नसतो असं शास्त्र सांगतं. बघूया परत साध्या उदाहरणातून बघू. पुन्हा छोट्या मुलांचं उदाहरण घेऊ. एकदा मुलाला हाक मारली बाबांनी, यश, ए यश. यश आई बोलवतीये. यश, ए बहिरा आहेस का. साधारण 4-8 दिवसांनंतर आईने सांगितलं बाबांना बोलवणार. त्याने हाक मारली, बाबा 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 आई बोलवतीये बाबा. ह्याने जाऊन सांगितलं आई बाबा बहिरे. आईने दपाटा घातला आणि आई म्हणली की मूर्खा, असं बोलतात का बाबांना. मग बाबाच परवा म्हणाले ना, ऐकलं नाही की माणूस बहिरा असतो. हे सगळे आपण म्हणतो की नाही बाई तू याच्यासमोर काही बोलू नको, हा झटकन शब्द उचलतो. कारण त्यांना अर्थ माहिती नसतो. काय म्हटल्यावर काय घडतं एवढंच त्यांना माहिती असतं. बरोबर. मग अशा पातळीवरनं भाव कसा छान पद्धतीने एक एक टप्पा. मी तुम्हाला सांगू, याचा विचार करत असताना एक चप्पल ही इतक्या विविध अंगांनी समोर आली माझ्या. मला फार गंमत वाटली. सगळी उदाहरणं सांगते बघा. एक पुन्हा छोट्या मुलापासूनच पुढे पुढे जाऊ. हा छोटा मुलगा आणि आजी दोघ जण संवाद साधत होते.
आणि ह्याने आजीला विचारलं, आजू युएसहून आलेलं छोटं पोट्ट, तर अंजू स्लीपर्स का ठेवलेस तू देवघरात? तर त्याची आई मागणं साधारण कानच पिळायची बाकी होती. येड्या, स्लीपर्स नाही म्हणायचं त्याला. तर आजीने खूण केली, तू जरा नेहा थांब. प्रज्ञाताई गोखले यांनी सांगितलं होता हा प्रसंग, त्यांच्या शेजारी घडलेला आहे. तर इतका गोड आहे. तर स्लीपर्स म्हणल्यावर हे पोट्ट बावचळलं, कारण आईचे डोळे वटारलेले दिसले ना. तर आजी म्हणाली की बरं स्लीपर्स नाही आहेत बाळा त्या, पण त्या तो स्लीपर्स सारख्या दिसत ना. हो बरं, स्वामी आजोबांच्या स्लीपर्स पायात नाही, कारण त्याने तोपर्यंत तेही उपजा करून आले होते की त्या देवघरातून काढल्या आणि पायात घातल्या. तर आजीने पटकन नमस्कार केला आणि म्हणला, आजू तू त्या पायातल्या डोक्याला का लावल्या? तर आजीने काय उत्तर दिलं बघा, कसं समजावं, भावापर्यंत कसं न्यावं. पहिली पातळी तिने समजून घेतली कळण्याची, म्हणून भावाची उकलली. याचं खूप मोठं उदाहरण आहे. आजी म्हणली, कसं आहे माहितीये का राघवा, त्या आधी समोर ठेव बरं. हा नीट ठेवायच्या. हा आपण स्लीपर्स कशासाठी घालतो सांग? काय करतो आपण स्लीपर्स घालून? चालतो. मग स्वामी आजोबांच्या स्लीपर्स आहेत की नाही, मग आपल्यापेक्षा स्वामी आजोबा मोठे हो आहेत, मग ते आपल्याला चालवतात. आपल्या स्लीपर्सनी आपण चालतो, पण स्वामी आजोबांच्या स्लीपर्स आपल्याला चालवतात. म्हणजे काय सांग? म्हणजे स्वामी आजोबांच्या स्लीपर्स वरती डोकं ठेवायचं. त्याच्यावर तो पटकन म्हणाला, म्हणजे आपल्या स्लीपर्स पायात घालायच्या आणि स्वामी आजोबांच्या डोक्यात घालायच्या. बरोबर ना आजी? तो म्हणलेलं वाक्य खूप महत्वाचं आहे. हा, स्वामी आजोबांच्या स्लीपर्स आम्हाला डोक्यात घालता येत नाही. डोक्यात घालायच्या याचा अर्थ इथं मुरवायच्या. त्याला उकललंय ते, आणि पटकन मग त्याने डोकं ठेवलं आणि सांगितलं, सॉरी हा स्वामी आजोबा, मला माहिती नव्हतं हे पायात नसतं घालायचं, मला वाटलं तुमच्या स्लीपर्स म्हणून मी घातल्या. पण परत त्याच्यावर त्याचं उत्तर होतं, पण आजी आई म्हणाली याला स्लीपर्स म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? आजी म्हणाली, पादुका. परत सांग, पादुका. अच्छा, स्वामी आजोबा तुमच्या पादुका, माझ्या स्लीपर्स. ते वर्ग त्याच्यात राहिलं. एक लक्षात घ्या, आजीने त्याला स्लीपर्स पासून पादुकांपर्यंत नेऊन ठेवलं. सोपाने हा संस्कारांचा आपोआप ऊर्ध्वगामी झाला तो. याच्या पुढे ज्या 4-5व्या वर्षी त्याने कायम जे डोक्यात ठेवलं असेल ते आयुष्यभर डोक्यात राहील की नाही. आता पुढचं चपलेचं उदाहरण सांगतो. किती अंगांनी ती समोर येते, कारण भाव आहे त्याच्या प्रत्येकामागे. हे उदाहरण विद्या माडगुळकरांनी एका पुस्तकात दिलेलं होतं. लता दिदी कायम दीनानाथरावांच्या चपलेची पूजा करायच्या. तर विद्या माडगुळकर म्हणायचे की आम्ही तिची चेष्टा करायचो की लता तू चपलेची कसली पूजा करतेस. तेव्हा दिदींनी उत्तर दिलं होतं. दिदी म्हणाल्या, आता विद्याताई त्या चप्पल नाहीये, दीनानाथरावांच्या त्या चप्पल नाही. म्हणती माझ्या बाबांनी जो संगीताचा मार्ग आखून दिलाय आणि ज्या मार्गावरून ती पावलं चालली आहेत, ती पावलं जिनं धारण केली, ती मार्गक्रमणात धारण करणाऱ्या गोष्टीची पूजा करते, जेणेकरून मला संगीताचा मार्ग मिळत राहावा. एकच चप्पल. स्वामींची असामान्य, दीनानाथरावांची कलाकार म्हणून असामान्य. तिथला भाव संस्कारांचा, तिथला भाव मार्गक्रमणेच्या संस्कारांचा. आता तिसरा भाग विचारते, कसे विविध अंग खुलत जातात बघा. वसंता सरवटेंनी कोल्हापुरी चप्पल जेव्हा सगळीकडे अख्ख्या जगभरात निर्यातीत तिने नंबर 1 मिळवला होता, त्यावेळेला सरवटेंनी व्यंगचित्र काढलं होतं. कोल्हापूरचं देऊळ आणि देवळाच्या पायरीशी 2 कोल्हापुरी चपला एकमेकीची गप्पा मारतायत. माय जग फिरून जिंकलो ग, पण आपण कोल्हापूरच्या देवळात आपली पायरी दाराच्या पायरीवरच. कोल्हापुरी चप्पल जग जिंकली तरी गाभाऱ्यात जाऊ शकेल काय? आता पुढचं सांगते. एक प्रश्न विचारते पुन्हा. चप्पल, खेटर, वाहन, पैजारा, पादुका काय आहेत? समानार्थ आहेत. आपण बाई बसल्यात. बाई जर आपण चप्पल याच्यापुढे वाहन असं लिहिलं तर मार्क मिळतील ना बाई?
द्यावे लागतील. पण आता अर्थाचा विचार केला तर वहाण बरोबर, पण भावार्थाचा विचार केला तर वहाण भिन्न. कारण आपल्याकडली चप्पल ही शहरी संस्कृतीचं निदर्शन आहे आणि वहाण ग्रामीण संस्कृतीचं निदर्शन आहे. आपण कधीही स्वामींचं खेटर म्हणत ते आपल्या पाठीत बसेल. हा अभ्यास करत असताना वाटलं की किती छोटा वाटणारा बदल आहे, पण कुठून कुठे संस्कृती घडवत जातो. भावाची लक्षणं शब्दाला जोडली गेली की भाव च्युत होण्याऐवजी श्रेष्ठत्वाकडे प्रवास करायला लागतो. म्हणून भावावस्थेला महत्व आहे आणि म्हणून त्यातनं उकलून येणारे शब्द हे कायम आपल्याला ऊर्ध्वगामीच प्रवास करायला भाग पाडतात. किती ठिकाणी हे तुम्हाला दाखले मिळतील. शुद्ध झाला भाव त्याला दुरी नाही देव. भाव सर्वार्थ नाही, शब्दातला सुद्धा 7 अर्थ असतात म्हणतात शब्दार्थाला. म्हणजे शब्दाला ऐका, शब्दार्थ असतो, लक्षार्थ असतो, व्यंग्यार्थ असतो, असं भावार्थ असतो, असं करत 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 गर्भार्थ असतो. कितीतरी कायम प्रवचनकार हे सांगतात की 7 अर्थांनी शब्द उकलतो. सर्वश्रेष्ठ भाव असतो आणि म्हणून कशी याची उकल भावाची उकल झाल्यावर कळते. त्यामुळे आपल्याला जर संवाद साधायचा असेल तर समोरच्याला कळेल असं बोललं पाहिजे, पण भावावस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा भाव ओळखून बोललं पाहिजे. अहो, साध्या वस्तूचा भाव ओळखल्याशिवाय त्याची ते विकत घेता येत नाही. माणसाचा भाव कळल्याशिवाय संवाद साधता येईल काय? कसा येईल? सगळीकडे तो महत्वाचा आहे. भाव ही हे अनमोल आहे, वस्तूच्या बाबतीत मोल आहे. हा विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा तुम्हाला 2 वाक्यात सांगू, कळणं म्हणजे पोचणं आणि भाव म्हणजे पचणं. सिंपल. पोहोचावं आणि पचावं लागतं तर पुढे जाता येतं. अनेक गोष्टी पचत नाहीत ना, म्हणून रुचत पचत ते सारखंच, म्हणून आपल्याला पुढे जाता येत नाही. मग संवाद खुंटतो. म्हणून आपल्याकडे मिसकम्युनिकेशन हा शब्द अनेकदा येतो ना, तो याच्याच बाबतीत येतो. आता या दोन्ही बरोबर आणखी एक आयाम जोडला जातो, तो औचित्याचा असतो. आपल्याकडे सध्या औचित्यच बिघडतं म्हणून मंगल नव्हे दंगल असतं. काहीतरी घुरापती काढतात की गंमत. औचित्याचा विचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संवादाला महत्व नाही. कारण सम्यक हा शब्द आहे संवादात. सम्यकाबरोबर विवेक येतो आणि विवेकाबरोबर औचित्य येतच येतं. औचित्य नसेल तर त्याला आपण अविवेकी असं म्हणतो. औचित्य विचाराशिवाय कोणताही संवाद हा परिपूर्ण होत नाही. औचित्य विचाराने त्याचं महत्व दुणावतं. आपल्याकडे नेहमी म्हणतात ना, योग्य वेळ आली की बोल. उत्तर परत देताना आपण योग्य वेळ आली की परतावतो. या सगळ्याला औचित्याचा विचार आहे. तुम्हाला गंमत म्हणून मला म्हणाले ते वसंत का राजकारण नाही आपण बोलत, पण मी पुन्हा येईन या वाक्याची चेष्टा झाली होती. त्यानंतर त्यांनी ते वाक्य सोडलं. मुख्यमंत्री पदावर बसल्यावर परत देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा येईन असं म्हणालो होतो. वाक्याची श्रीमंती कुठून कुठे गेली बघा पाटकन. आता टिळकांचं उदाहरण देते. काय ही माणसं का थोर असतात सांगा. त्यावेळेला आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, औचित्य हे नेहमीच काळाबरोबर प्रवास करत असतं, कारण ते तत्कालिक असतं. आजचं औचित्य उद्याला बदललेलं असणार आहे नक्कीच, कारण काळ त्याच्याबरोबर प्रवाही असतो. तर हा विचार करत असताना आणखी एक भाग लक्षात आला की लोकमान्य टिळकांना न्याय मंदिरात जाताना ते काय चपला बाहेर काढून जायचे. तर अनेकांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही चपला का बरं बाहेर काढता. ते म्हणे अरे ते न्यायाचं मंदिर आहे ना, मान राखलं पाहिजे म्हणून चपला बाहेर काढतो. लोकमान्यांना ओळखणाऱ्यांना त्यातला व्यंग्यार्थ माहिती होता. काकासाहेब खाडीलकर आणि नची केळकर यांना काही उत्तर पटेना. तर खाडीलकरांनी आणि केळकरांना विचारलं हे तुम्ही बाकीच्यांना सांगितलं, आता खरं उत्तर सांगा, का चपला बाहेर काढता. तर ते म्हणाले अरे त्या मागे एक विचार आहे, त्या कृती मागे एक औचित्य आहे आणि तो खूप महत्वाचा आहे, कारण तो मला माझी धारणा पक्की करायला बळकटी देतो. लोकमान्य असं म्हणाले की माझ्या एका सामान्य भारतीयाच्या चप्पला सांभाळायला एक ब्रिटिश फौजदार बाहेर बसतो.
भारतीयाच्या चपला सांभाळायला ब्रिटिश बसत असेल तर त्याची किंमत काय सांगा, जी लोकमान्यांनी दाखवून दिली. सामान्यांना काय सांगितलं, मंदिर, आणि असामान्यांना काय दाखवून दिलं, ही जाणीव. औचित्य असं श्रेष्ठ आहे माहितीये का. कितीतरी अंगाने याचा विचार जेव्हा आपण करतो तर त्या वेळेला प्रत्येक क्षणोक्षणी एक एक टप्पा संवाद अधिक उत्तम होत जातो. मला नेहमी असं वाटतं की कुटुंबात सुद्धा औचित्यानं जर माणसं बोलली ना तर नाही विसंवाद होणार. आपण नको तिथे बोलतो म्हणून गडबड आहे. सवय आपल्याकडे फेसबुक वरती किती जण नको तेव्हाच बोलत असतात की नाही. अहो एक लक्षात घ्या, एका क्लिक वरती कमेंट जाते, पण जोपर्यंत इथे क्लिक होत नाही ना तोपर्यंत मुळात ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी जोडली जाऊ शकत नाही. 2 क्लिकच आहेत पण खूप मोठा फरक आहे. फक्त एक यंत्रावरचं बटन आहे आणि दुसरं मानसिकतेशी जोडलेलं आहे. मी मंचावरून ही म्हण सांगणं योग्य आहे की नाही मला माहित नाही, मला क्षमा करा, पण आता असं आहे ना की आपण इतक्या माणसांशी जोडलेलो आहोत, पण खरंच जोडलोय का याचा विचार करायला पुढचा भाग कारणीभूत आहे म्हणून म्हण सांगते. आज अवस्था अशी आहे की फेसबुकवर 5000 मित्र आणि गल्लीत विचारत नाही कुत्र. खरंच आहे की नाही सांगा. संख्या रोज वाढते, पण तुम्ही साथ घातल्यावर उभी राहणारी मंडळी किती आहे. मला सांगा, बेडेकरांच्या किती जाहिराती औचित्यानं आलेल्या आहेत. आता छान वाटली की नाही. कितीतरी तुम्ही सगळे प्रोडक्ट्स बघा, फक्त बेडेकर नाही, कोणत्याही जाहिराती या कायम औचित्यानंच येतात. अहो म्हणून माल खपतो. हा जर मी पुन्हा सांगते, हा जर व्यवहारात कळत असेल तर भाषिक व्यवहारात आपल्याला कळत नाही. हे तर समजून घेऊया ना. मग हा धागा घेऊन पुढचा विचार करायचा असेल तर मग आता त्यातला आणखी एक दुवा महत्वाचा ठरतो. जेव्हा ही चौकट पूर्ण होईल तो दुवा असतो की का बोलू. हा विचार तर आपण आयुष्यात करत नाही. आपण बोलून मोकळे होतो. का बोलू याच्या मागे जो विचार पहिल्यांदा बोलला होता त्याचं महत्व आहे. त्याचं एक अप्रतिम उदाहरण वर्तमानपत्रात आलं होतं. आता ती गोष्ट होती का ते खरं होतं हे मला खरंच माहित नाही, पण मला तो विचार भावला म्हणून मी तो या व्याख्यानात घेतला. गोष्ट अशी आहे की एकदा आईने, हे रोजची घरातली उदाहरणं आहेत हा, खोल्या 4 असतील तर 4 बेडरूम मध्ये एकच खोली असेल तर 4 भिंतींकडे अशीच तोंड असतात. आईने सांगितलं जेवायला बसताय का, म्हणून मुलाला सांगायला गेली ती म्हणते आई थांब जरा माझा गेम पूर्ण होतोय. मुलीला सांगायला गेली ती म्हणते नाही जरा माझा कॉन कॉल चालू आहे. नवरा मीटिंग मध्ये आणि सासू अगं बाई थांब माझी शकू काय करते ते मालिकेत जाईल. म्हणून 4 बेडरूम्स मध्ये 4 पानं वाढली गेली आणि आई एकटी स्वयंपाकघरात जेवली. ते करताना कंटाळली होती की रोज हे चाललंय. म्हणून काहीतरी विचार करताना तिला एक गोष्ट दिसली आणि तिला नवीन बातमी कळली की एक जॅमर आलाय, जे ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड केल्यावर घरातली सगळी नेटवर्क्स बंद पडतात. तिने ताबडतोब डाउनलोड करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी पानं वाढायच्या आधी साधारण 15 मिनिटं जॅमर ऑन करून ठेवला. स्वभाव आहे, अहो गृहिणी आहे ती, तिला काय माहित नसेल. अहो तिला हळद मीठ तिखट हिंग जसं कळतं ना फोडणी द्यायला, तसे घरातली फोडणी कोण हळद कोण हिंग हे पण तिला माहिती असतं. त्यामुळे तिने बरोबर ते केल्यानंतर पहिलं तणतण कोणी आलं असेल तर नवरा झाला. हे काय तू पैसे भरले नाहीयेस, वायफाय कसं बंद पडलं, माझी महत्वाची मीटिंग चालू आहे. तेवढ्यात पोरगी आली, आई यार माझं काम चालू होतं ना, माझी फेसबुक वरती माझी कमेंट द्यायची राहिली. त्याचं पोरग म्हणाला आई माझा गेम, आणि सासूही पण आल्या. मग सगळे आले आणि आई म्हणाली आता आता नाहीये नेटवर्क, मी काय करू, माझाही मोबाईल नाही, सगळ्याचे पैसे भरून झालेले. त्याच्यावर तिने हळूच विचारलं बरं ते सगळं जाऊ दे, जेवायची वेळ झाली, झटकन जेवून घेताय का. ठीक आहे वाढ. अनेक दिवसांनी आजी, दोन्ही नातवंड, आई वडील तिन्ही पिढ्या एकत्र डायनिंग टेबलवर जेवायला बसल्या आणि गप्पा मारता मारता 1.5-2 तास केव्हा झाले त्यांनाच कळलं नाही. 1.5-2 तासाने हिने हळूच बटन बंद केलं, तो जॅमर ऑफ केला आणि सगळे मेसेज टंगटंग वाजायला लागले. अगं बाई नेटवर्क आलं.
म्हटलं जा जा, तुमची कामं राहिली असतील, बाई 1.5 तास झाला, जा बरं म्हणून गेले. भरा 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 आपापल्या खोलीत चढ गेले. हिचं पोट लईच हुशार होतं, कारण ते टेक्नॉलॉजीतलं आहे ना. जाता जाता आईला हळूच विचारलं, आई जॅमरचा ऍप डाउनलोड केलंस तू? आई एकदम ओशाळपणे नाही. तर ती म्हणे मला माहितीये, सांग ना. आई म्हणे हो, तुला कसं कळलं? तर त्यावर तिने हळूच जीभ काढून विचारलं की माझ्यामुळे काम रखडलं का रे म्हणे तुझं? तर त्यावर तो इतकं गोड म्हणाला, त्याने पटकन आईला मिठी मारली. तो म्हणला कसली भारी आहेस तू आई. म्हणलं की कमाल आहे, मला खूप मजा आली, पण खरंच मनापासून सांगतो आई, रोज तू मला का सांगायचीस हे उत्तर आज कळलं. आई मी रोजच 1 तासभर जेवत असतो, पण मी फक्त गिळतो, आज पहिल्यांदा जेवलो. आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आई झटकन म्हणाली, लेकरा म्हणूनच सांगते रे तुला की एक लक्षात ठेव, माणसं घरात असतात त्या भिंतींशी बोलायला नाही. तिन्ही पिढ्या एकत्र येतात त्या एवढ्यासाठी, कारण संवाद संपला तर घर संपलं. आणि हे होतंय. आणि पटकन आई म्हणाली, एकच लक्षात ठेव सोनिया, माणूस जिवंत राहण्याचं लक्षण कोणी असेल ना तर ते बोलणे म्हणा. आणि याच्या पुढे त्या घरात कायम 1.5 तास जेवणाचा रात्रीचा हा संवाद तास असायचा, आजतागत असतो. ही महत्वाची गोष्ट, अशी गोष्ट होती. मला असं की हे खरं झालं तर किती छान आहे सांगा. काय आहे, किती गमतीचे भाग आहेत. अहो फेसबुक वरती मी लॉकडाऊनच्या काळात एक पोस्ट बघितली होती, हैराण झाले पोस्ट बघून. पोस्टवर लिहिलं होतं की आज लाईट गेले, कोविड सीझन, घरी बसावं लागलं, घरच्या माणसांशी बोलावं लागलं, डॉट 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 डॉट. आणि नंतर लिहिलं होतं बरी वाटली माणसं आणि 3 एक्सक्लेमेशन्स. बरी वाटली माणसं वाचून मी हैराण. मी म्हटलं अरे घरातलीच माणसं बोलल्यावर बरी वाटतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण एक लक्षात घ्या, या सगळ्याचा उत्तर काय असणार आहे? आपल्याला का कवितांमधून असं म्हणावं असं वाटतं की आम्हाला 1 GB माणुसकी पुरते, आता 1 TB म्हणावं लागेल. पण काय आहे, कारण माणूस सध्या तत्कालिक बोला एवढंच काम करतोय, है की नाही? टीव्ही, मग त्यापेक्षा GB बरं तो गोड बोला. काय आहे, आम्ही ऑनलाईन सगळे असतो. आमच्याकडे सध्या भांडणं कमी होतात असं का म्हणतात सांगा बरेच जण? कारण सगळे ऑनलाईन असतात. मोबाईलच्या प्रकाशात वावरणारी माणसं झालोय आपण, विनम्र. पण अशा मोबाईलच्या प्रकाशाने संवाद लख्ख होत नाही. ज्या दिवशी त्या मोबाईलला कळलेली कनेक्टिव्हिटी माणसाला कळते आणि त्याची मन मोबाईलहून एकमेकांशी जोडली जातात, त्यातनं होणारं आदान प्रदान जेवढं जिवंत असतं त्याचा लखलखाट दुसरी किंबहुना त्याची दिवे लागण म्हणेन मी, तो कोणताही लखलखाट तात्पुरता असणारा करू शकत नाही. मनापासून सांगते. आणि हे जर उकललं नाही तर याच्या नंतरचे सगळे तोटे जे आज बघायला मिळत आहेत ते मिळतील. घटस्फोट हा शब्द सुद्धा घट आणि स्फोट याच्यावरूनच आलेला आहे, म्हणून मी मगाशी घट असा उल्लेख केला होता. हा विचार आपल्या मनात प्रबळ व्हायला हवाय. सातत्याने एकमेकांशी चांगलं, नेमकं, मज्जा करणारं सगळं बोलता आलं पाहिजे. आज किती जणांना हे प्रश्न पडतायत. अहो माणसं एकत्र आल्यानंतर काय संवाद साधायचं हे कळत नाहीये. मी सुरुवातीला सांगितलं होतं तसं अनेकांच्या घरातली आत्महत्यांची प्रमाण वाढत आहे. पूर्वीपर्यंत माणूस कधीच एकलकोंडा नव्हता, आज तो होतोय. एकटं राहण्याची भीती पूर्वी नव्हती, ती हळूहळू यायला लागली. म्हणूनच कविता बोलायला लागल्या की ऊन ऊन खिचडी साजूक तू, वेगळं व्हायचं भारीच सुख. पण वेगळं होण्यामध्ये हेही लक्षात आलं पाहिजे. हे बघा, विभक्त कुटुंब हा प्रॉब्लेम नाहीये, त्यातला संवाद विभक्त झालाय हा प्रॉब्लेम. एक गोष्ट आली होती मध्ये. गोष्ट अशी होती की आजी, तिच्या घरी एक जण गेला आणि तिने ना भिंतभर चेक्स लावून ठेवले होते. तर त्याला काही कळलं नाही घरात आलेल्या माणसाला की हे काय आहे. तर ती म्हणली अरे हे माझी माणसं आहेत असं वाटतं मला. तिचा मुलगा, सून, मुलगी, जावई दर महिन्यात काही रुपयांचे चेक्स पाठवायचे
तर तिने एकही चेक बँकेत डिपॉझिट न करता भिंत भर लावून ठेवले होते. ती म्हणाली, ज्या दिवशी कधीतरी माझी मुलं येतील, ती असताना किंवा नसताना, तेव्हा तरी कळेल की आईला रुपयांचा चेक पाठवून आई श्रीमंत होणार नाही. तिच्या अकाउंट्स मधली बॅलन्स शीट ही टॅली फक्त तिच्या असण्याने क्रेडिटवर आणि नसण्याने डेबिटवर असणार आहे. आणि ह्याचं उदाहरण कळावं म्हणून घरातल्या भिंतभर फक्त चेक होते. कोण येतं म्हणे घरी? आमच्या घरी माणसं नाही, चेक्स येतात. We have to check ourselves. Absolutely. ह्या सगळ्याचा विचार किती खोल आहे मला सांगा. आम्ही हा करत नाही हो. आणि हे ना फक्त घरात नाही, हे सगळीकडे. आज तुम्ही शिक्षकी पेशात गेलात तर हेच चाललंय. शिक्षणामध्ये मुलांशी कशा पद्धतीने बोलायचं, त्यांना समजून घ्यायचं, हे शिक्षक विसरत चालले. अहो, तो धंदा नाहीये, तो धंदा झालाय म्हणून गडबड आहे. बाई क्षमा करा, तुम्ही असतानाही बोलते, पण आमचे शिक्षक असे नव्हते म्हणून आम्ही असे. बाईंनी नाही शिकवलं असं कधी. आज या सगळ्या गोष्टीचा विचार मनात बोळावतो तेव्हा वाटतं की काय करून बसतो आपण. आज शिक्षकांना शिकवताना या सगळ्या गोष्टी पोहोचवा ना. अहो, एक लक्षात घ्या, आपली पुढची पिढी कशी बोलते आणि काय ऐकते याच्यावर नागरिक घडणार आहे. इतिहास भूगोल नुसते शिकून ती घडणार नाहीये. त्यांना काय व्यक्त व्हायचं, माणसाची पारख सोपं आहे हो. एक लक्षात घ्या, मूल जसं चालतंय की नाही, बघतंय की नाही, ऐकतंय की नाही, याचा विचार करताना ते बोलतंय की नाही हेही आपण बघतो ना. मग पुढच्या काळात ते का विसरून जातो? ते काय ऐकतंय आणि काय बोलतंय हे आम्हाला कळत नाही. लहानपणाकडे आमचं लक्ष असतं, पुढे नसतं. आणि त्याच्या पुढचा भाग सांगते, जे शिक्षकी पेशा तेच प्रसार माध्यमात. प्रसार माध्यमात काय मिळतं सांगा? एकतर आपल्याकडे संवाद तर सोडा, कौशल्य त्याहून नाहीये सध्या. एकतर इतकं प्रचंड जोरजोरात बोलतात. मुळात जोरात बोलून मुद्दा पटत नाही कोणताच. चर्चा म्हणजे हाणामारी नव्हे, त्याच्यामध्ये काहीतरी गाभा असेल की नाही. अहो, संवादाचं अंतिम टोक तत्वापर्यंत आणि त्याच्याही पलाट सत्वापर्यंत घेऊन जाणार हवं असतं. मग प्रसार माध्यमात काय, एकतर आम्ही खूप गोड बोलायला तरी आम्हाला प्रसार माध्यम शिकवतात, नाही तर कर्कश तरी ना. बघा बरं, निवेदक काय बोलतात, एकतर ते ठण 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 आरजी बोलत असतात, किंवा इतकं गोड बोलायला शिकवतात की तेही खोटं वाटावं. आणि ही आत्ताची पद्धत आहे, स्पीक सो सॉफ्ट. मी म्हणणार नाही गरजेचं, तुम्ही सॉफ्ट बोल आणि सोफिस्टिकेशन. एक लक्षात त्या सभ्यता आणि सौजन्य या दोन्ही गोष्टी संस्कृतीला धरून येत असतात, ती सोडून नव्हे. नुसतंच गोड आणि सॉफ्ट म्हणजे आपल्याकडे स्पोकन इंग्लिश जसं असतं, स्पोकन मराठी असतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला हे बोलत असताना गोड बोलणं हा संस्कार नाहीये. फक्त अशा पद्धतीची कौशल्य होऊन माणूस संवाद नाही समजू शकणार आहे. तिसरीकडे तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांकडे बघा, कार्यालयातल्या, बँकेत असतील नसतील तेवढे सगळ्यांची क्षमा मागून विचारते, बँकेत किती वेळेला योग्य उत्तर मिळतात सांगा. सरकारी कार्यालयात किती वेळा योग्य उत्तर मिळतात? गमतीनं एक सांगितलं होतं एकांनी की म्हणे एकदा बँकेत गेलो आणि बँकेत गेल्यावर समोरच्या ताईने उत्तर दिलं की आज आमच्याकडे नाही, हा समोरच्या काउंटरवर पासबुक भरून मिळेल. तर एवढं ती बाई गोड बोलल्या त्यांना कौतुकच वाटलं. त्यांनी विचारलं, काय हो आज काय झालं, एवढं गोड कसं काय बोलताय? तर ते म्हणे बोलावं लागेल, वरची पाटी दाखवली, सौजन्य सप्ताह. सौजन्याचे सप्ताह करून तो काय आठवडा बाजार आहे? अशा किती गोष्टी सांगू. अशा नानाविध अंगांनी संवादाचे विविध आयाम बघता येतात. मला मनापासून असं वाटतं की बोलण्या चालण्यावरनच आम्ही मगाशी म्हणतात तसं की संस्कृतीचं उत्थानही आहे, तिची उन्नतीही आहे आणि ती कळली नाही अवनतीही आहे.
आपल्याकडे एक संघाचं गीत किती वेळा हे गायलं जातं की शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. बरोबर ना. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आपलं चरित्र संवादाच्या चारित्र्यावर ठरतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर ते चरित्र होत नाही, तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. ती फक्त व्यक्तिमत्व राहतात, चरित्र त्याच्या वरच्या टप्प्यावर असताना होतात, अन्यथा होत नाही. लोकोत्तर व्हावं लागतं तर त्याचं चरित्र होतं, अन्यथा होत नाही. कारण चरित्र सुद्धा समाजाशी संवादी असतं, पुन्हा तिथेच येते, तोच गाभा आहे. मग प्रश्न पडतो की हा सगळा विचार करताना जर संवाद असेल तर त्याला काहीतरी कौशल्य असतील की नाही. केव्हा कळतील? वाचनाने कळतील, विचारांनी कळतील. आणि वाचन म्हणजे फक्त पुस्तकी नाही, परिस्थितीचं, समाजाचं, माणसांचं, अक्षराचं, सगळ्याचं वाचन करता यायला पाहिजे, तर संवाद श्रेष्ठ होतो. आमच्याकडे वाचनाची अवस्था काय माहितीये, मध्ये मयुरेश गद्रेंचा लेख आला होता. त्यात गद्रेंनी असं लिहिलं होतं की म्हणे हल्ली दुकानात हरिपाठ मागितल्यावर हॅरी पॉटरचा ठोकळा हातात येतो. अहो, एकाने तर काय वाद घातला होता, काकूंना सांगितलं होतं की आम्हाला दुर्गा भागवत विकत मिळतील का. तर दुकानदार घाबरला आणि तो म्हणला, अहो दुर्गा भागवत गेल्या आणि त्या विकत नाही मिळत. तर प्रश्न पडला, ते म्हणे अहो त्यांची पुस्तकं आहेत का. नाही, दुर्गा भागवत हेच नाव हवंय, तेच पुस्तक विकत हवंय. मग विचारलं, बरं आईस पैस गप्पा दुर्गा भागवत. नाही, दुर्गा भागवत असंच नाव आहे. बरं आजी, दुर्गा भागवतात काय आहे? देवीच्या गोष्टी आहेत. काय हवं असेल? करेक्ट म्हणा, देवी भागवत हवं होतं. आणि त्याच्यावर दुकानदाराने सांगितलं, अहो आजी त्याला देवी भागवत म्हणतात. तर त्या म्हणतात, अरे म्हणजे दुर्गा आणि देवी एकच ना माठ्या. काय का ही अवस्था आहे. आणि त्याच्यापेक्षा दैवी, एकाने येऊन विचारलं, 52 खडी गुरुचरित्र मिळेल का. 52 खडी कसला शब्द आहे सांगा. शृंगार आणि दत्तगुरु वैराग्य मूर्ती हे वाचल्यात तर मला वाटलं दत्तगुरु पटकेच देतील 52 खडी म्हणल्यावर. आणि नाहीतर टेंबे स्वामींसारखं कोणीतरी आणून उभं करतील की शृंगाराचंही वैराग्यात रूपांतर. 52 श्लोकी गुरुचरित्र हवं होतं. पुण्यातला मी का ही गंमत म्हणून सांगत नाहीये, याच्यात मेघ कुठे लक्षात घ्या. शब्द हे जर कळले नाहीत, त्याचे अर्थ कळले नाहीत, भाव तर पुढेच, अर्थही कळलं नाहीत तर भाषा पदच्युतच होणार. आणि भाषा पदच्युत झाले की संवाद संपतो. त्यामुळे याच्यात मी खूप बोलते का असं माईकला वाटते होते. तर भाषा अशी असते ना. एकदा पुण्याच्या दुकानातला किस्सा आहे. पुण्याच्या दुकानात एखादी विचारला, अहो मला जरा कारकीर्द भेट जरा द्या हो. तर पुण्याचेच दुकानदार ते म्हणाले, कारकीर्द तुम्हाला घडवावी लागते, आम्ही फक्त कीर्द देतो. कीर्द खतावण्या हव्या होत्या. हल्ली तेही कळणार नाही. कीर्द खतावण्या म्हणजे हिशोबाच्या चोपड्या. त्याला ह्याने सांगितलं कारकीर्द द्या. अजून एका कुठेही निवेदकांचा अवमान म्हणून सांगत नाही, क्षमा करा, गोष्ट म्हणून फक्त ऐका. मंच आणि मंचक याच्यात फरक असतो. मंच म्हणजे रंगमंच आणि मंचक म्हणजे पलंग. निवेदक म्हणतात मंचकावर उपस्थित मान्यवर. बरं इथे गप्प राहावं की नाही. हल्ली संस्कृत शब्दांचा श्लोक हे खरं खोटं भगवंत जाणे. हा किस्सा सध्या फिरतोय म्हणून सांगते. शालीला पूर्ण वस्त्र म्हणतात म्हणे संस्कृतात. तर तो शब्द आठवला नाही म्हणून निवेदक म्हणाले, मंचकावरच्या मान्यवरांना अंगवस्त्र बहाल करावे. अर्थाचा अनर्थ. काय काय किस्से सांगू तुम्हाला. उच्च उच्च हे तर नेहमीच आहे. उच्च उच्च. अहो मला एका निवेदकाने सांगितलं तो पुष्प वृक्ष स्वीकारावा. आणि हे माझ्या बाबतीत घडले. एका कार्यक्रमात दिनानाथला, मी नाव सांगणार नाही कोणाचा कार्यक्रम काय,
त्यांनी सांगितलं मी अनघाला विनंती करते की तिने रोपं वाटिका घ्यावी. मी मंचावर जाण्याच्या आधी मांडी घालून खाली बसले बॅक स्टेजला, कारण मला म्हटलं की उद्यान कसं काय घेणार, आणि म्हटलं माझ्या नावाची वाटिका केली तर मज्जाच मज्जा. विचार करा, ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये. आपल्याला हसू येतं विनोद घडतो म्हणून, पण भाषेचा विनोद होतोय ही वाईट गोष्ट आहे. किती किती उदाहरणं सांगू तुम्हाला अशी. हे बघा, बोलताना कधीतरी आपली जीभ निसटते, मान्य आहे, ते स्वाभाविक आहे. माणूस म्हटल्यावर चुका घडणार हे संतांना माहितीये, म्हणूनच त्यांनी मूर्खांची लक्षणं लिहून ठेवलेली आहेत. पण ती मूर्खांची लक्षणं पुढे नेण्यालाही कारणीभूत आहेत. एक लक्षात ठेवा, मूर्ख आहोत हे कळल्याशिवाय सायोज्यता नाहीये ना. हा विचार लक्षात घेऊन आपण प्रत्येक गोष्ट पाहिली पाहिजे. आणि भाषा समृद्ध करण्यासाठी मुळात सर्व बाजूंनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. आत्ताच्याही मुलांना अहो कोणतीच भाषा धड नाही आता, ना हिंदी, ना इंग्रजी, ना मराठी. ही श्रीमंती आपणच आपली वाढवली पाहिजे. मग कधी बोलून, कधी ऐकून, कधी वाचन करून. आपली संस्कृती बहुश्रुतांची आहे, वेलरेड नाही. मग दोन्ही करा ना, इंग्रजीत वेलरेड म्हणा, मग वाचन वाढवा आणि बोला ना सतत. संवादानेच भाषा उत्तम होणार आहे. शब्द ऐकून ऐकूनच माणूस, लहान मुलं काय अशीच वाचन करून शिकतात का? तुम्ही घरात उत्तम मराठी बोललात, उत्तम हिंदी, उत्तम इंग्रजी बोललात, ती मुलंही बोलतील. त्यांच्याशी बोलताना, संवादी असताना किमान एक भाषा ठेवूया ना. ऍपल कट करून इटकर म्हणायची गरज नाही. सफरचंद का पणी घे, शिकवा ना. सफरचंदाना ऍपल म्हणतात नक्की, किंवा ऍपलला सफरचंद म्हणतात, पण त्याला कळू दे ना दोन्ही. संवाद हा यासाठीही महत्वाचा असतो, कारण तो भाषा घडवत असतो, बिघडवत असतो. ही दोन्ही समाजाची पुन्हा गरज आहे, कारण भाषेशिवाय समाज व्यक्तच होऊ शकत नाही. त्याला एकतर बोली लागते, देह बोली लागते, नाही तर मन बोली लागते काहीतरी. तुका म्हणे होय मनाशी संवाद. अंतिमता आम्ही तिथपर्यंतच येणार आहे. आपण मनात खूप बोलत असतो. आजच संध्याकाळी विचारत होती, मेडिटेशनच्या क्लासला माणसं जातात, मेडिटेशनचा क्लास करून मेडिटेशन येतं का? बावळट ध्यान होईल. ध्यान लागेल की नाही माहित नाही. ध्यान ही फक्त शिकवून येणारी गोष्ट नाही, अंतरंगापर्यंत पोहोचणारी, पूर्णतः आत आत भिडणारी खोल प्रक्रिया आहे ती. पूर्ण अंतर्मुख करत जाणारी प्रक्रिया. सोपं नाहीये. हा सगळा गाभा पुन्हा बाह्यापासून अंतरंगापर्यंतचा आहे. आणि अंतरंगच जो सुरुवातीचा धागा, तोच इथे आत्म्यापर्यंतच आहे. एक लक्षात घ्या, आत्म्यातून आलेला उच्चार, आत्म्यातून आलेला उद्गार हा चिरंजीव राहतो. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, ही फक्त हाक किंवा साध नाहीये, एका आत्म्यानं भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला घातलेली साध आहे. आणि म्हणून ती कालातीतपणाच्या पानावर स्वाक्षरी करून उभी आहे, काळावर नाही. सावरकरांची सगळी वाक्य तशी आहेत. नेमजसीने तुम्ही कोणत्याही आपल्याकडल्या वर्षांच्या हिशोबात मोजू शकत नाही, कारण तळमळीला मापात नाही काढता येत. ही तळमळ सावरकरांना खऱ्या अर्थी शब्दबद्ध करता आली, याच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. तळमळीला, भावाला, त्या खोलीला, गांभीर्याला, या कशालाच कधीच मापता येत नाही. पूर्ण फक्त व्यापणं शिल्लक राहतं. कवेत घेता आलं पाहिजे. तर कवेत घ्यायला आधी आपण स्वतःला रुंद केलं पाहिजे सर्वार्थाने. हा विचार जर करू शकलो तर आपल्याला या सगळ्यातला धागा, गाभा, खोली, विवेक, जे काही शब्द तुम्ही जोडाल ते सगळे उकलतील. अन्यथा सगळं परत शून्यच, तेही कळत नाही. कारण शून्यही ब्रह्मच. या सगळ्याचा विचार करत करत शेवटी असं वाटतं की माऊली, हा वाग्यज्ञ किती अंगाने उलगडू, कसा सांगू.
तुम्ही मांडलेल्या शब्दे संवादू इथपर्यंत अहो आम्ही शब्दांत सवे संवादू पण नाही होतो. विण संवादू काय होणार? तुझे विणा अनुवादू नाही करणार आहे आम्हाला. त्याच्या पल्याड जायला शब्द अब्द हे सगळं सुटून आपल्याला मौन पत्करता येणं, मौनाला सुद्धा बोलण्याचं सामर्थ्य असतं. एक लक्षात घ्या, मौन संपलंय त्याच्यानंतर महाकाव्य घडले. कारण मौनातच सगळ्यात मोठी प्रचिती असते. म्हणून आपल्याकडे संत म्हणतात ना, अनुभवाविण मान हलवू नको रे. त्याच्यात एक महत्वाची वेळ मला फार वाटते की जी आपल्याकडे सांगेल की विवेकात, माफ करा मी जर चुकत असेल तर, सोयरोबांचा अभंग आहे की विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. चिखल म्हणतायत ते अविवेकी असणारा. मौन तुम्हाला फक्त विवेक नाही, तुम्हाला फक्त निधिध्यास नाही, फक्त आत्मतत्व पण नाही, त्याच्याही आत असणाऱ्या स्थिरत्वापर्यंत घेऊन जात. ही अवस्था खऱ्या अर्थी संवादाचं अंतिम लक्षण मानली जाते किंवा आरंभीचं लक्षण मानली जाते. आदी अंत सारखाच जपमाळ्यासारखा मेरुमणी आहे संवादाचा तो. हा मेरुमणी कधी गवसेल माहिती नाही. अहो आमच्या मोबाईलला सायलेंट नाही होत आहेत, आम्ही काय डोंबर होणार? गमतीचा भाग सोडा, पण ह्या सगळ्याचा विचार करताना बीजमंत्र ही हित ताकद घेऊन येतात. म्हणून मला असं वाटतं, सूक्ष्म असो, व्याप्त असो, मौन असो अथवा अगदी टोकाची बडबड असो, भारतीयांच्या रक्तात जर बोलणं असेल तर ते बोलणं आपल्याला जिवंत करण्याचं आणि ते बोलणं चिरंजीव करण्याचं सामर्थ्य माऊलींसारखे सारे संत, सगळे संप्रदाय, किंबहुना साक्षात शारदा आणि ब्रह्मदेव परब्रह्म देत राहू. त्याच्याशिवाय आपली संस्कृती टिकणार नाही. ती टिकण्यासाठी आपण एकमेकांना हातभार लावूया आणि घरातला प्रत्येक माणूस आपण संवादी होऊया एवढीच प्रार्थना करते. शेवटी या सगळ्याचा गाभा दोनच ओळीत उकलायचा तर एवढंच म्हणता येतं की बोली बोल अमोल है, बोल सके तो बोल, पहले भीतर को तोल के फिर बाहर को खोल, पहले भीतर को तोल के फिर बाहर को खोल. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या सगळ्या गोष्टी निश्चित उकलतील. अन्यथा या वाग्यज्ञातलं पावित्र्य हरवत जाईल, परंपरा सुटेल आणि नंतर बिघडलेल्या गोष्टींमुळे पेटलेला वणवा कधी उद्ध्वस्त करेल सांगता येत नाही. त्यामुळे तत्व जपूया, एकमेकांना जपूया आणि शब्द शब्द जपूया असं म्हणून विरमते. मला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा वसंत काका, अपर्णाताई, सर्व बेडेकर परिवार मला इतकी छान उकळण्याची संधी देऊन इतका सुंदर श्रोता दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्व उपस्थितांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी हे सगळे शब्दस्वर अर्पण करून विरमते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार, शुभरात्री. काय बोलावं नका तुझं सगळं ऐकल्यानंतर. म्हणजे वेदातल्या दाखल्यापासून ते आजच्या घरगुती रोजच्या जीवनातल्या होणाऱ्या संवादापर्यंत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे या संवादाचं महत्त्व तू आमच्या समोर उलगडलंस. खरीच गोष्ट आहे की हा आपल्या DNA मधला घटक आहे. आणि याचं कारण असं ना की मला नेहमी असं वाटत राहतं अनगा की सर्वोत्तम संवाद या DNA मधला हा कृष्णार्जुनांचा आहे. आणि जेव्हा हे कृष्णार्जुन एकमेकांशी बोलतात, जेव्हा ते ज्ञानेश्वरीत बोलतात, त्याचीच एक छोटीशी हे तुला अर्पण करते या निमित्ताने की कृष्ण अर्जुनाच्या श्रोतृभावाची खूप प्रशंसा करतोय की तू मला विचारतोयस, तू मला उद्युक्त करतोयस, तुझ्या शंका, तुझं हे सगळं ऐकून म्हणजे तुझे प्रश्न ऐकून मी इतका भारावून जातोय की मला बोलावं असं वाटतंय. आणि ह्या सगळ्याचं कौतुक अर्जुनना ते घेऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतोस, मला का तू एवढं मोठं करतोस. बघा म्हणजे हा संवाद किती अलौकिकांचा संवाद आहे. अर्जुन म्हणतो की मी नाही रे इतका मोठा,
तू असं काय म्हणतोस की तू माझ्यामुळे हे सगळं घडून येत आहे, असं नाहीये. चकोरासाठी ते 2 अमृतकण असतात, पण सगळ्यांनाच तृप्त करतो नाही का मेघ बरसला की. किंवा चंद्राचं चांदणं हे सगळ्यांसाठीच असतं, काही त्या 2 थेंब फक्त चकोराला मिळतात असं नव्हे, सर्वांसाठी तो शीतलता घेऊन येतो. तसे हे तुझे माझे संवाद हे सर्वांसाठी आहेत. तेव्हा कृष्ण त्याला असं म्हणतो की तू माझ्या वक्तृत्वाचा वऱ्हाडी झालायस. वऱ्हाडी म्हणजे कोण, तर निमित्त मात्र असतात ते नवरा बायको, पण जेव्हा मांडव पडतो, छान तोरणं लागतात, जेव्हा गुढ्या उभारल्या जातात, जेव्हा छान केळीच्या पानांनी ते सगळं सजतं, पण तिथे जेव्हा वऱ्हाडी येतात ना, तेव्हा त्या मांडवाला खरी शोभा येते. जसं तू मला विचारतोयस, जसे तुझ्याकडनं प्रश्न येत आहेत, त्याच्याप्रमाणे मी बोलतोय. बघा हा किती अलौकिक संवाद, आणि त्याच्यात श्रोता वक्त्याचं कौतुक करतोय, वक्ता श्रोतृभावाचं कौतुक करतोय. असा अलौकिक संवाद आपल्या DNA मधला विषय आहे. आणि म्हणून हा सगळा प्रवास हा या संवादापर्यंत येऊन टिकतोय, किंवा किंबहुना तो आपण टिकवायला हवा. याच्या अनेक उदाहरणातनं अनघाने आज आपल्याला पटवून दिलंय. खरंच मंडळी, हा संवाद असाच नित्य बहरत राहो, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो राहो, अशी इच्छा व्यक्त करते. अनघा आपल्याकडे आली आणि इतका सुंदर विषय आपल्या समोर तिने मांडला, याबद्दल खरंच खूप खूप आभार मानते. आभार हे शब्द खरंच खूप छोटे आहेत या सगळ्यासाठी मला माहितीये, पण कृतज्ञता व्यक्त करते. आणि तिच्या ह्या सगळ्या वाटचालीला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. एका जोरदार टाळ्याने तिच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा टाळ्यांच्या संवादाने पोहोचू देत. आणि खूप खूप धन्यवाद. मी एक सांगू का, मी मगाशीच म्हटलं की ताईचं एवढं वाचन आहे की यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे वेडेपण आहे, पण खरं पण मला असं वाटतं की या सगळ्यातून आमच्या छोट्या बुद्धीला जे कळलं, किंवा माझ्या आतापर्यंतच्या छोट्या अनुभवांना जे कळलं, ते मांडणं होतं. आज तिने मला नवी पुष्टी दिली, याच्या पुढे तिच्या नावासही ती पुष्टी या व्याख्यानात नक्की असेल. अजून एक छोटी